हरि जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन ब्रज जनरंजन यशोदानंदन ब्रज जनरंजन यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन ब्रज जनरंजन यशोदानंदन ब्रज जनरंजन यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। जय हरिनाम संकीर्तन की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा। आज सकाळच्या भागवत प्रवचनामध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण वाचतो आहोत स्कंद क्रमांक 1 अध्याय क्रमांक 1। या अध्यायाचं शीर्षक आहे ऋषींचे प्रश्न आणि श्लोक क्रमांक 2। तुमच्यामधून कोणाकोणाकडे आहे पुस्तक? तर मी एकदा जेव्हा श्लोक म्हणीन त्यानंतर मग तुम्हाला पण संधी देईन, तुम्ही पण गाऊ शकता हा श्लोक। धर्म प्रोचित कैतवत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदम्
तापत्रयोन्मूलनम् श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरः सद्योरिति अवरुध्यत्यत्र कृतिभिः शुश्रूषुभिस्तत्क्षणात्. आता हे ओढून मी बोललो कारण सवय नाही आहे भक्तांना, ती ॲक्च्युली एका ओळीमध्ये बोलायचं आहे. धर्म प्रोचित कैतवत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनं श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरः सद्योरिति अवरुध्यत्यत्र कृतिभिः शुश्रूषुभिस्तत्क्षणात्. धर्म प्रोजित कैतवत्र परमो निर्मत्सराणां सतां वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनं श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरः सद्योरिति अवरुध्यत्यत्र कृतिभिः शुश्रूषुभिस्तत्क्षणात्. तुमच्यातून कोणी गाणार? धर्म प्रोजित कैतवत्र परमो निर्मत्सराणां सतां अत्र वस्तु शिवदं श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरः सद्योरिति अवरुध्यत्यत्र कृतिभिः शुश्रूषुभिस्तत्क्षणात्. अजून कोणी गाणार पुरुषांमध्ये? धर्म प्रोचित कैतवोत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनम् भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरः सद्योरिति अवरुध्यत्यत्र कृतिभिः शुश्रूषुभिस्तत्क्षणात्. माताजीस कोणाला गायचं आहे माताजींमध्ये? ठीक आहे, आपण शब्दांचं भाषांतर आणि तात्पर्य बघू. धर्म धर्म प्रोज्झित पूर्णपणे नाकारून, कैतवः भौतिक हेतूने प्रेरित, अत्र येथे, परमः परम, निर्मत्सराणां विशुद्ध हृदयाच्या, सतां भक्तांना, वेद्यं गम्य, वास्तवं सत्य, अत्र येथे, वस्तु वास्तविकता, शिवदं कल्याणकारी, तापत्रय त्रिताप, उन्मूलनं निर्मूलनकारी, श्रीमद् सुंदर भागवते भागवत पुराण महामुनी महर्षी कृते रचित किम काय आहे वा आवश्यकता परेही इतर ईश्वरः परमप्रभु सद्यः तत्क्षणी हृदयात अवरुध्यते स्थापित होणे, अत्र येथे कृतिभिः धार्मिक मनुष्याने शुश्रूषुभिः संवर्धनाने
तत्क्षणात तत्क्षणी. भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांद्वारे. भौतिक हेतूने प्रेरित सर्व प्रकारच्या धार्मिक कार्यांना पूर्णपणे नाकारून येथे हे भागवत पुराण परमसत्याचे प्रतिपादन करते. हे परमसत्य केवळ विशुद्ध हृदयाच्या भक्तांनाच गम्य आहे. परमसत्य हे लोकहितार्थ मायेपासून वेगळे केलेले वास्तव आहे. हे सत्य त्रितापांचे निर्मूलन करते. महर्षी व्यासांद्वारा रचित हे सुंदर भागवत पुराण भगवत साक्षात्कारासाठी परिपूर्ण आहे. म्हणून इतर शास्त्रांची आवश्यकता काय? भागवताचा संदेश धार्मिक मनुष्याने तत्परतेने आणि एकाग्रतेने श्रवण करताच या ज्ञानाच्या संवर्धनाने परमप्रभू तत्क्षणी त्याच्या हृदयात स्थापित होतात. तात्पर्य धर्मामध्ये 4 प्रमुख विषयांचा समावेश होतो, अर्थात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. अधार्मिक जीवन हे रानटी अवस्थेतील जीवन आहे. वस्तुतः धर्माच्या पालनाच्या आरंभापासूनच मानवी जीवनाचा प्रारंभ होतो. पशु जीवनाची 4 लक्षणे आहेत: आहार, निद्रा, भय आणि मैथुन. ही लक्षणे प्राण्यांना व मनुष्यांना समान रूपाने लागू आहेत, परंतु धर्म हे मानवाचे एक असाधारण असे लक्षण आहे. धर्मरहित जीवन पशु जीवनाहून अधिक चांगले नाही. म्हणून मानवी समाजात धर्माचे कोणते तरी रूप असतेच. आत्मसाक्षात्कार हाच त्याचा हेतू असतो आणि मनुष्याचा परमेश्वराशी नित्यसंबंध हेच त्याचे तत्व असते. आपण अजून एक पॅरेग्राफ असो. खालच्या स्तरावरील मानव संस्कृतीत प्रकृतीवर मात करण्यासाठी नेहमीच स्पर्धा चाललेली असते. दुसऱ्या शब्दात केवळ कामतृप्तीसाठीच स्पर्धा चाललेली असते. याच उद्देशाने प्रेरित होऊन मनुष्य कधीकधी धर्माकडे पण वळतो. तो अनेक पुण्यकर्मे अथवा धार्मिक कार्ये केवळ भौतिक सुखाच्या अभिलाषेने करतो, परंतु असे भौतिक लाभ अन्य प्रकारे देखील प्राप्त होऊ शकतात असे पाहून त्याचे त्या तथाकथित धर्माकडे दुर्लक्ष होते. याचं उदाहरण काय आहे? आधुनिक संस्कृतीची ही स्थिती आहे. मनुष्य आर्थिक दृष्टीने उन्नत होत आहे, त्यामुळे सध्या धर्माविषयी त्याला फारशी आस्था नाही. चर्च, मशिदी व देवालये ही आता जवळजवळ निर्जन झालेली आहेत. हे इस्कॉनच्या बाहेरची परिस्थिती सांगते. लोकांना कारखाने, दुकाने, सिनेमागृहे यात त्यांच्या पूर्वजांनी निर्मिलेल्या धार्मिक मंदिरांपेक्षा अधिक स्वारस्य वाटते. यावरून हे उघडपणे सिद्ध होते की धर्माचे आचरण काहीतरी आर्थिक लाभासाठी केले जाते. कामतृप्तीसाठी धनाची आवश्यकता असते. कामतृप्तीच्या मागे लागून मनुष्य जेव्हा वारंवार निराश होतो तेव्हा तो मोक्षाकरिता धडपडतो, प्रयत्न करतो आणि परमेश्वराशी तादात्म्य पावण्याचा प्रयत्न करतो. निष्कर्ष असा की या सर्व अवस्था म्हणजे केवळ इंद्रिय तृप्तीच्या निरनिराळ्या पद्धती आहेत. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च. श्रीरूपं साग्रजातां सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं. श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी
राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। आजच्या श्लोकाचा जो सारांश आहे, पहिला जो श्लोक होता त्यामध्ये श्रीमद भागवताचा विषय सत्यम परम धीमहि यावर व्यास ऋषींनी सुरुवात केली की हे भागवत ग्रंथ हे कोणावर अवलंबून आहे, कोणाची स्तुती करते, कोणाबद्दल आपल्याला माहिती देणार आहे। आणि आज मग या भागवताचं त्या ग्रंथाचं वैशिष्ट्य काय आहे याच्यावर त्यांनी पुढची मांडणी केली आहे। तर आज म्हणत आहेत की या जगामध्ये जितके काही धर्म आहेत, तर वृंदावनदास ठाकूर चैतन्य भागवतात म्हणते पृथ्वी ते धर्म नामे जार किछु चले भागवत कहे तारे परिपूर्ण छले। तर वृंदावनदास ठाकूर काय म्हणतायत, पृथ्वी ते धर्म नामे जार किछु चले, या पृथ्वीवर धर्म या नावावर जे काही चालू आहे भागवत कहे तारे परिपूर्ण छले। भागवताच्या दृष्टीने भागवताचा चष्मा जर लावला तर ते पूर्णपणे छळ आहे। का बरं? छळ म्हणजे फसवणूक आहे। फसवणूक काय? कारण तो धर्माचा जो उद्देश आहे तो परमेश्वर प्राप्ती किंवा आत्मसाक्षात्कार हा नसून आर्थिक समृद्धी आहे। तर श्री प्रभुपादांनी खूप छान एक उदाहरण दिलं आहे या तात्पर्यामध्ये की म्हणतात याचा पुरावा काय की धर्म हा पण आर्थिक वृद्धीसाठी आहे। तर म्हणतात पूर्वी जेव्हा आर्थिक समृद्धी नव्हती तेव्हा मग लोक मंदिरात जायचे, देवालयांमध्ये जायचे, प्रार्थना करायचे। आणि आज ती आर्थिक समृद्धी जर दुसऱ्या मार्गाने उपलब्ध आहे तर मग मंदिरांमध्ये ओसाड पडलेले आहेत। का? कारण जे काम परमेश्वर करत होता ते काम आता दुसरीकडे होतं आहे। एक काळ होता जेव्हा लोकांना जर पैसे पाहिजे असतील तर मग बँकेत जायचे, मग दोन असायचे, रिसिव्हर आणि पेयर, कॅशियर नाही, मग त्याच्यामध्ये एक टोकन मिळायचा स्लिप भरून दिल्यावर, म्हणजे ते बाजूला वाट बघायची, मग तिथे एक स्क्रीन असायची त्याच्यात तो टोकन नंबर यायचा, मग जायचं आणि पैसे मिळायचे। आता काय करतात लोक? आता ATM मशीनमध्ये जातात। तर रात्री 11 वाजता जरी पैसे पाहिजे असतील टोकन घ्यायचा, स्लिप भरायची। केलं आहे तुमच्यातून कोणी केलं आहे? मी केलेलं आहे। तर आता आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा ATM मशीनमध्ये कार्ड टाकायचं आणि पैसे काढायचे। आता त्या बँकेच्या सिस्टममध्ये कोण भाग घेणार आहे? कारण काम सोपं झालं आहे। तसंच आर्थिक समृद्धी जर परमेश्वरा विना होत असेल तर मग आता मंदिरामध्ये जायची काय गरज आहे? म्हणून प्रभुपाद म्हणतायत याच्यावरून हे सिद्ध होतं की आधी पण जेव्हा व्यक्ती अधिकांश मंदिरात जायचे ते परमेश्वराशी नातं जोडायला नव्हते जात, ते आर्थिक समृद्धीसाठी जायचे। आणि अशा प्रकारचे याला इथे व्यास ऋषीने एक शब्द वापरला आहे, कैतव धर्म। कैतव धर्म म्हणजे फसवणूक धर्म, जिथे फसवणूक होते। आणि फसवणूक काय होते? फसवणूक ही नाही की खोटे कोणतरी साधू आहेत आणि ते पैसे घेत आहेत। फसवणूक ही होते की जरी ते प्रामाणिकपणे तुम्हाला मार्गदर्शन करतायत पण मार्गदर्शनाचा विषय काय आहे? त्या मार्गदर्शनामध्ये कुठेतरी परमेश्वराविना आत्मा हा कसा शांत होऊ शकतो, हा कसा समाधानी होऊ शकतो, हा विषय आहे का त्याच्यामध्ये? मास्याला पाण्यातून बाहेर काढून मास्याला तुम्ही कितीही सोयी सुविधा दिल्या तरी मास्याला हे सांगायला पाहिजे की तू हा जो तडफडतोयस तुझं एकच निराकरण आहे या समस्येचं की तुला पाण्यामध्ये जायला पाहिजे। या विषयावर जर कोणी बोलत असेल
तर तो योग्य मार्गाने मार्गदर्शन करतो आहे. पण या मार्गाला सोडून जर इतर कुठलाही धर्म म्हणजे परमेश्वराशी नातं जोडणं किंवा एका साधारण भाषेमध्ये आपलं कर्तव्य करणं, तर वेदांमध्ये हे 4 प्रमुख विषय आहेत. धर्म, आपले कर्तव्य पालन करणे, आणि त्यांनी कारण आपण विधिविधानांना पालन करतोय तर आपल्याला अर्थप्राप्ती होते. तर म्हणून धर्मानंतर येतं अर्थ. अर्थाला आजच्या भाषेमध्ये पैसे म्हणतात लोक, पण पैसे नाही आहे ते. अर्थ म्हणजे आपल्या जीवनामध्ये समाधान येईल अशा काही वस्तू, आणि पैशाने पण ते येऊ शकतं, पण फक्त पैसे आल्याने समाधान येतं असंही नाही आहे. तर म्हणून अर्थचं समानार्थी शब्द हा पैसे नाही आहे. अर्थ म्हणजे जीवनामध्ये जशी तब्येत जर छान झाली ते पण अर्थ आहे. एक घरावर छत असेल, आश्रय असेल, आसरा असेल तर ते पण अर्थ आहे. तर म्हणून धर्म केल्याने अर्थ मिळतो. आणि आपण बघतो की जर आपल्या मनामध्ये ती व्याख्या असेल की अर्थ म्हणजे पैसे, अर्थ म्हणजे सोनं, मग रावणाकडे जी सोन्याची लंका होती तो तर खूप धार्मिक असेल. तर अनेक वेळा आपण बघतो की दानव असुर आहेत हे खूप श्रीमंत आहेत पण ते धर्म न करतायत. म्हणून हे स्पष्ट होतं की अर्थ हे पैसे नाही आहेत, अर्थ हे आर्थिक समृद्धी नव्हे, अर्थ म्हणजे जीवनामध्ये समाधान मिळण्यासाठी जे काही मदतीचं आहे ते. रामचंद्र भरताला जेव्हा मार्गदर्शन करतात तेव्हा त्याच्यामध्ये म्हणतात की धर्मावर अवलंबून जर अर्थ असेल तर तो अर्थ तुला नुकसान नाही करणार. तर तू राजा जेव्हा म्हणतोयस तर हे लक्षात ठेव की धर्मावर आधारित अर्थप्राप्ती जर लोकांनी केली तर ती अर्थप्राप्ती त्यांना कष्ट नाही देत, त्यांना जीवनामध्ये त्रास नाही देत. पण धर्माला सोडून जर अर्थप्राप्ती झाली तर ती मग त्या व्यक्तीला त्रास देते. म्हणून धर्म अर्थावर अवलंबून आहे, अर्थ हा धर्मावर अवलंबून आहे. आणि जर तशा प्रकारे अर्थप्राप्ती झाली तर तो धर्म पण अर्थावर अवलंबून आहे. म्हणून अर्थ धर्मावर अवलंबून आहे. आणि तशा प्रकारे जर चांगला अर्थप्राप्ती झाली तर त्या चांगल्या अर्थप्राप्तीने धर्माची रक्षा पण होते. म्हणून धर्म हा अर्थाला जागृत करतो, पण अर्थ जर तो चांगल्या पद्धतीने मिळवला असेल तर तो अर्थ आपल्याला धर्मप्राप्तीसाठी पण मदत करतो. पण चुकीच्या म्हणजे अधर्माने जर अर्थ प्राप्त केला असेल तर तो अर्थ आपल्याला पुन्हा एकदा अधर्माकडेच घेऊन जातो. चुकीच्या पद्धतीने प्राप्त केलेला अर्थ आपल्याला धर्माकडे कधी घेऊन नाही जात. म्हणून धर्म आणि अर्थ हे एका अर्थाने एकमेकांवर अवलंबून आहेत असं रामचंद्र भरत महाराजांना रामायणामध्ये म्हणतात. तर म्हणून धर्म, त्याच्यानंतर जर नीट केलं तर अर्थ जर नीट केलं तर त्याचा वापर करून जीवनामध्ये सोयीसुविधा येतात. त्याला म्हणतात काम, उपभोग करणे. आणि दीर्घकालीन जेव्हा आपण उपभोग करू तर तो उपभोग केल्यानंतर लक्षात येतं की या उपभोगामध्ये वास्तविक समाधान नाही आहे, श्रेयस नाही आहे, प्रेयस आहे. तर म्हणून मग अनेक जन्म उपभोगाचं जीवन जगल्यानंतर एक स्वाभाविक मनामध्ये इच्छा होते मोक्ष, की या सगळ्या टेम्पररी अशाश्वत वस्तूतून मला आता सुटका पाहिजे, तर तो मोक्ष. म्हणून हे 4 विषय सांगितले, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तर श्रील प्रभुपाद इथे सांगतायत आपल्याला आजच्या श्लोकामध्ये की कामसाठी लोक अर्थ करतात आणि त्या अर्थासाठी जर धर्म कामी येत असेल तर तो धर्म करतात. त्या साधूंकडे जातील जे अर्थप्राप्तीसाठी मार्गदर्शन करतील, पण त्या साधूंकडे जाणार नाहीत जे म्हणतील की अर्थप्राप्ती करा पण अर्थप्राप्तीमध्ये वाहून नका जाऊ. आणि म्हणून तो अर्थ जर दुसऱ्या मार्गाने मिळत असेल तर मग धर्माला पण आज लोकांनी त्यागलं आहे. धर्माशी काही घेणं देणं नाही. आणि जेव्हा अशा प्रकारच्या अधर्माने उत्पन्न झालेल्या अर्थाला लोक कंटाळतात तेव्हा मग जेव्हा मोक्षाकडे जातात तर त्या मोक्षापाठीमागे पण भावना काय असते? मोक्षापाठीमागे ही भावना नाही आहे की आता या सगळ्या संसारातून मोक्ष घेऊन परमेश्वर प्राप्ती करेन, या सगळ्या आसक्तीतून सुटका करून परमेश्वराची सेवा करीन. ती मोक्षप्राप्तीची पण हेतू काय आहे की मी स्वप्रयत्नांनी स्वतःच्या शक्ती अनुसार सुख उपभोगायचा प्रयत्न केला, पण मला एक लक्षात आलं की माझी जी शक्ती आहे ती सीमित आहे, माझ्याकडे प्रयत्न करायची शक्ती सीमित आहे, माझ्याकडे बुद्धी सीमित आहे. एक काम करतो, परमेश्वराच्या अस्तित्वामध्ये स्वतःला मी विलीन करतो. परमेश्वराकडे अमाप शक्ती आहे, रामचंद्रांकडे अमाप शक्ती आहे, श्रीकृष्णांकडे अमाप शक्ती आहे, श्रीकृष्णांकडे अमाप बुद्धी आहे. त्यांचा भोग कसा चालू असतो? द्वारका जर आपण बघितली, वर्णन केलं तर द्वारकेमध्ये श्रीकृष्णांना काही त्रास नाही आहे, अयोध्येमध्ये रामचंद्रांना काही त्रास नाही. मग एक काम करतो, माझी अल्पशी बुद्धी, माझी अल्पशी शक्ती वापरून मला अल्पसा भोग आला, ते काम करतो आता मी माझी मुक्ती करतो, माझा मोक्ष करतो, परमेश्वराच्या अस्तित्वामध्ये सायुज्य मुक्ती करतो.
आत्म्याला परमात्म्यामध्ये विलीन करतो आणि परमात्म्याकडे जी अमाप शक्ती आहे, परमात्म्याकडे अमाप बुद्धी आहे, त्यांचा भोग कधी खंडित होत नाहीत, त्या माध्यमाने मी भोग करतो. म्हणून श्रील प्रभुपादांच्या पुस्तकांमध्ये नेहमी एक आपल्याला विचार मिळतो की भौतिक दृष्टीने भौतिक प्रयत्न करून जो कोणी माणूस भौतिक भोग करायचा प्रयत्न करतोय तो एकाच स्तरावर आहे, आणि जो परमेश्वराच्या अस्तित्वामध्ये विलीन होण्याची भावना करतो तो त्याच्यापेक्षा जास्ती भोगी वृत्ती आहे त्याची. हे आपल्याला समजणं थोडं कठीण आहे, पण ते प्रभुपादांच्या दृष्टीने त्यांना तसं दिसतंय. म्हणून भोग करण्याचे प्रयत्न जेव्हा विफळ होतात तेव्हा जी मोक्षप्राप्तीची इच्छा निर्माण होते ती पण भोगवृत्तीच आहे. तर ही खूप मोठी गोष्ट प्रभुपाद आपल्याला त्यांच्या तात्पर्यांमध्ये सांगतात, आणि म्हणून आपल्याला वारंवार विनंती करतात की भागवतामध्ये ना त्या भौतिक भोगवादाला स्थान आहे ना त्या मोक्षप्राप्तीच्या भावनेला स्थान आहे. म्हणून इथे सुरुवातीलाच दुसऱ्या श्लोकामध्ये दिलेलं आहे प्रोज्जित कैतव अत्र धर्म, की कैतव धर्म आहेत त्यांना या भागवतामधून सुरुवातीलाच बाहेर काढून टाकलं आहे. श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात वीत राग भय क्रोध मनमया माम उपाश्रितः बहवो ज्ञान तपसा पूता मदभाव मागता. याच्यामध्ये म्हणतात की अनेक लोकांनी पूर्व काळामध्ये मला प्राप्त केलं आहे. बहवो ज्ञान तपसा, खूप लोकांनी मला प्राप्त केलं आहे, पण त्यांना काय करायला लागलं? वीत राग भय क्रोध, त्यांना त्यांच्या जीवनामध्ये आसक्ती सोडायला लागली, त्यांना भीती सोडायला लागली आणि त्यांना क्रोध सोडायला लागला. तर म्हणतात ह्या 3 गोष्टी जर सोडल्या तर लोकांनी पवित्र होऊन पूता मदभाव मागता, मला त्यांनी प्राप्त केलं आहे. तर त्या तात्पर्यामध्ये जर बघितलं तर श्रील प्रभुपाद आसक्ती, भय आणि क्रोध याच्यामध्ये जो क्रोध आहे त्याच्यावर एक विश्लेषण करतात. तर आपल्याला वाटतं क्रोध म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे जेव्हा गोष्टी होत नाही तो क्रोध, मला असं पाहिजे होतं ते का नाही झालं. तर प्रभुपाद इथे क्रोधाची व्याख्या काय देतात? हा जो साधारण दैनंदिन जीवनातला क्रोध आहे हा कदाचित दुसऱ्या मार्गाने निघेल, पण प्रभुपाद इथे क्रोधाची व्याख्या देतात. म्हणतात जेव्हा माणूस अध्यात्मामध्ये यायचा प्रयत्न करतो, जेव्हा त्याला लक्षात येतं की मला माझ्या प्रयत्नांनी काही मिळत नाही आहे, त्याला कळतं वेगवेगळ्या आध्यात्मिक संस्था आहेत आणि त्या वेगवेगळ्या आध्यात्मिक संस्थांमध्ये वेगवेगळी मतं आहेत. कोणी म्हणतो की हे व्यक्ती आहेत आमच्या देवालयातले जे व्यक्ती आहेत ते सगळ्यात मोठे आहेत. कोणी म्हणतात की अध्यात्माचा मार्ग आहे हा या कारणास्तव आपण केला पाहिजे. कोणी म्हणतात हा मंत्र बोलायला पाहिजे, कोणी म्हणतात मंत्रजाप करायचेच नाही. भारतामध्ये खूप मोठे तथाकथित आध्यात्मिक गुरु होते अनेक वर्ष आधी. तर त्यांचं म्हणणं काय होतं? श्रीकृष्णांनी भगवद्गीतामध्ये सांगितलं आहे जपयज्ञ करायला पाहिजे. तर म्हणतात जपयज्ञ म्हणजे काय? तर आपल्या हृदयामध्ये मनामध्ये भरपूर अनेक विचार आहेत आणि ते नेहमी वादळ चालू असतं. तर त्या वादळाला शांत करण्यासाठी श्रीकृष्णांचं नामस्मरण करायला पाहिजे. मग त्या भौतिक वादळामध्ये जेव्हा आपण श्रीकृष्णांना आणू तर ते सगळे जे वादळ आहे ते शांत होईल आणि नंतर ते सगळे जे बाकीचे विचार आहेत ते निघून जातील आणि मग हृदयामध्ये फक्त श्रीकृष्णाचं नाम राहील. मग आता दुसरी पायरी, पहिली टप्पा होता की बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या आणि श्रीकृष्णांना करायचं. आणि दुसरी पायरी ही की त्या श्रीकृष्णांचं नाम आता जे तुमच्या हृदयामध्ये स्थिर झालं आहे त्याला पण आता बाहेर काढायचं आणि हृदयाला पूर्णपणे मोकळं किंवा रिकामं करायचं. तसे हे खूप मोठे साधू आहेत ज्यांची खूप मोठी लोक त्यांच्या मागे आहेत. तर पहिली पायरी त्यांनी छान दिली, पहिला टप्पा त्यांनी छान दिला की श्रीकृष्णांना आणून त्या गोड हरिनामाच्या आधारावर आपण बाकीचे सगळे विचार विसरू शकतो. पण दुर्दैव काय आहे बघा, ज्यांना श्रीकृष्ण कोण आहेत ते माहिती नाही किंवा श्रीकृष्णांप्रती आसक्ती नाही, मग ते म्हणतात श्रीकृष्णांचं नाम आहे ना हे एक साधन आहे. श्रीकृष्णांचं नाव आहे हे जसं आपण जमिनीवर जेव्हा पाऊस पडतो पहिला तर आपण बघतोय जी जमीन पूर्ण अशी रिकामी झाली होती त्याच्यावर आता गवत आलं आहे सगळीकडे. तर ते गवत काही कामाचं नाही आहे. तर गवत आपल्याला काही शेती करायचं ते गवत काढायला लागेल. तर तण जे आहेत किंवा ते निष्कामी जे गवत आहे ते जड आहे, गरज नाही आहे त्याची. तर त्याला कापण्यासाठी काय वापरतो आपण काही, तर ते जेव्हा कापतो ते आपल्याला ठेवत नाही शेवटपर्यंत. त्याचं काम काय आहे? फक्त ते तण काढण्याचं काम आहे. तर तसं म्हणतायत श्रीकृष्ण हे काही शाश्वत ध्येय नाही आहे. श्रीकृष्णांना आपल्या हृदयामध्ये बसवायचं नाही आहे.
श्रीकृष्णांची अमाप शक्ती आहे, श्रीकृष्णांकडे अमाप सुदर्शन चक्र आहे. तर त्या श्रीकृष्णांचा तुम्ही वापर करा. फक्त श्रीकृष्णांना हातात घ्या आणि हृदयामध्ये जे तण आहेत ते सगळे कापून टाका. हृदयाच्या शेतीला पूर्ण स्वच्छ करा. आणि नंतर तो जो हतियार घेतो तो पण तर फेकतोच ना, पण तण कापल्यानंतर त्याच्यानंतर काय कामाचं आहे. तर अशा प्रकारे लोकांना हेच नाही माहिती की श्रीकृष्ण कोण आहेत, पण तरीही माहिती नसतानाही भागवतामध्ये किंवा गीतेमध्ये हात घालायचा धाडस करतात. आणि आजच्या श्लोकामध्ये शेवटच्या ओळीमध्ये लिहिलं होतं, सद्यो हृदि अवरुध्यते अत्र, की या भागवताची विशेषता काय आहे. सद्य म्हणजे पटकन, त्यात क्षणी. तर सद्यो हृदि अवरुध्यते, अवरुध्यतेचं प्रभुपादांनी भाषांतर दिलं स्थापित करणे. जसं मंदिरामध्ये मूर्तीची स्थापना होते, या मंदिरामध्ये आपण जगन्नाथ बलदेव सुभद्रांची स्थापना केली आहे. ही फक्त आता जगन्नाथ रथयात्रा येते म्हणून स्थापना केली आहे. आणि आता कार्तिक पौर्णिमा येईल तेव्हा मग राधाकृष्णांची स्थापना करायची, आणि मग रामनवमी येईल तेव्हा राम आणि सीतांची स्थापना करायची, आणि नरसिंह जयंती येईल तेव्हा नरसिंहदेवांना ठेवायचं, की हे शाश्वत आहे. तिथे आपल्या मंदिराचे आराध्य दैवत आहेत. आपल्या मंदिराचं नाव आहे श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मंदिर. म्हणून एकदा जेव्हा मंदिरामध्ये आपण मूर्तींना स्थापना करतो तर ती मूर्ती बदलत नाही. आपल्या हिशोबाने जरी सगळे नारायणाचेच रूप आहेत, राम कृष्ण नरसिंह हे सगळे नारायणाचे रूप आहेत, पण ते रूप पण जरी एकच व्यक्ती आहेत तरी पण आपण ते बदलत नाहीत. का? कारण आता यांना आपण स्थापित केलं आहे. तसं या श्लोकामध्ये सांगितलं आहे, जेव्हा आपण श्रीमद भागवताला श्रवण करण्याचा प्रयत्न करतो, शुश्रूषुभी, दोन तीन अजून अशाच समान शब्द आहेत. एक आहे मुमुक्षु. मुमुक्षु म्हणजे जो मोक्ष प्राप्तीसाठी अग्रेसर होण्याचा प्रयत्न करत असतो, मोक्षाच्या मार्गावर नेहमी तो चालत असतो, त्याला म्हणतात मुमुक्षु. अजून एक शब्द आहे त्याचं नाव आहे बुभुक्षु. तर मुक्तीसाठी जो प्रयत्नशील आहे त्याचं नाव आहे मुमुक्षु. आणि बुभुक्षु कोण आहे? जो भुक्तीसाठी अग्रेसर आहे त्याचं नाव आहे बुभुक्षु. तर संस्कृत भाषेमध्ये असे शब्द असतात. मूळ शब्दाला घेऊन त्याला मग जर थोडं परिवर्तन केलं तर कळतं की त्या रस्त्यावर जो चालतो आहे त्याचं नाव ते. तर म्हणून मुक्ती मार्गावर चालतो तो मुमुक्षु, भुक्ती मार्गावर चालतो तो बुभुक्षु. तसं श्रवण मार्गावर जो चालतो त्याला काय म्हणतात? शुश्रूषु. तर म्हणून आजच्या श्लोकामध्ये सांगितलं आहे की शुश्रूषु जो आहे, जो श्रवण मार्गावर नेहमी पुढे जायचा प्रयत्न करतो, तो म्हणतो आज भागवतावर काहीतरी ऐकायला मिळेल, आज श्रीकृष्णांबद्दल काहीतरी ऐकतो, शुश्रूषु आहे. तर शुश्रूषु जो व्यक्ती आहे त्याच्या हृदयामध्ये परमेश्वर स्थापित होतात. इथे असं नाही लिहिलं आहे अवतरण होतं. श्रीकृष्णांचं पण 5000 वर्षापूर्वी अवतरण झालं, पण श्रीकृष्ण स्वेच्छेने निघून पण गेले. रामचंद्र या जगामध्ये अयोध्येमध्ये अवतरित झाले, पण स्वेच्छेने एका प्रसंगी या जगातून निघून गेले. बाकी सगळे जे लीला अवतार आहेत, वामन देव आहेत, मत्स्य अवतार, कूर्म अवतार जे आहेत, ते या जगामध्ये अवतरित झाले आणि त्यांचं कार्य करून या जगातून निघून गेले. ते स्थापित नाही झाले. आपण कधी असं नाही म्हणत की श्रीकृष्ण 5000 वर्षापूर्वी मथुरेमध्ये स्थापित झाले, ऐकलं कधी? पण आपण म्हणतो अवतरित झाले. अवतरित झाले म्हणजे अवतरण. अवतरण म्हणजे वरून खाली उतरणे. आणि जो व्यक्ती वरून खाली उतरतो, वैकुंठातून खाली उतरला, तो नंतर मग कार्य झाल्यानंतर परत चढून वैकुंठाला पण निघून गेला. म्हणून अवतरण जो करतो त्याला म्हणतात अवतार. तर हे सगळे जे व्यक्ती आहेत हे या जगामध्ये आले, त्यांनी अलौकिक लीला प्रदर्शित केल्या, लोकांना त्यांच्या हृदयाला आकर्षित केलं, आणि नंतर जेव्हा कार्य झालं तेव्हा त्यांच्या मनाला घेऊन या जगातून निघून गेले. त्यांना स्थापित झाले नाही म्हणत. पण आजच्या श्लोकामध्ये सांगितलं आहे जो शुश्रूषु आहे त्याच्यामध्ये म्हणतात शुश्रूभिस तत्क्षणात. ज्या दिवशी मनुष्य भागवत वाचनासाठी, भागवत श्रवणासाठी त्या रस्त्याला निवडेल की मला मुमुक्षु नाही बनायचं आहे. तर मुमुक्षु म्हणजे मी सांगितलं मुक्तीप्राप्ती. तर मुक्तीप्राप्तीला आपल्या जीवनामध्ये आपण मला नाही करायचे, सायुज्य मुक्ती नको आहे मला परमेश्वराच्या अस्तित्वामध्ये स्वतःला विलीन नाही करायचं. आपल्यासाठी मुक्ती म्हणजे काय माहिती आहे? कधी कधी चिडचिड होते ना, आपल्या कर्मांची फळं जेव्हा आपल्याला मिळतात तेव्हा जी चिडचिड होते की असं का होतं आहे, त्याच्यातून सुटका होण्यासाठी आपल्या मनामध्ये एक इच्छा निर्माण होते की हा त्रास जो झाला ना त्याच्यातून सुटका पाहिजे मला. ती आपल्या जीवनातली मुक्तीची भावना आहे. आणि बुभुक्षु म्हणजे असं नाही की आपण 4 नियम तोडून काहीतरी भुक्ती करणार आहे.
भक्ती मार्गामध्ये राहून पण आपण बुभुक्षू बनू शकतो. म्हणून मुमुक्षूचा जो मार्ग आहे आणि बुभुक्षूचा जो मार्ग आहे, हे दोन्ही मार्ग आपल्यासाठी, भक्तांसाठी व्यास ऋषी ते सांगतायत भागवताप्रमाणे वर्ज्य आहेत. मग आपल्यासाठी एकच मार्ग आहे, शुश्रूषू. तर श्रीमद भगवद्गीतेमध्ये अध्याय क्रमांक 13 आणि श्लोक क्रमांक 26 खूप सुंदर श्लोक आहेत. त्याच्या पूर्वीच्या श्लोकाचं मी जस्ट भाषांतर वाचतो म्हणजे आपल्याला कॉन्टेक्स्ट कळेल, कुठल्या संदर्भामध्ये 26 नंबरचा श्लोक आहे ते कळेल आपल्याला. श्लोक क्रमांक 24चं भाषांतर आहे, जो भौतिक प्रकृती, जीव आणि त्रिगुणांचे विकार या संबंधीचे तत्व जाणतो त्याला निश्चितच मोक्षप्राप्ती होते. तत्व जाणायला पाहिजे, प्रकृती म्हणजे काय, परमेश्वर म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय. आणि पुढे लिहिलं आहे, त्याची वर्तमान स्थिती कशीही असली तरी त्याचा या ठिकाणी पुनर्जन्म होत नाही. परमेश्वराचं तत्व जर माहिती असेल, 4थ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण म्हणतात, एवं यो वेत्ती तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैती मामेती सो अर्जुन. तर म्हणून तत्वतः जर श्रीकृष्णांना जरी जाणलं, फक्त त्या तत्वतः जाणून पण आपण या जगामध्ये जन्म घेत नाही. श्लोक क्रमांक 25 भाषांतर. काही जण परमात्म्याची अनुभूती आपल्या अंतरात ध्यानाद्वारे, इतर काही जण ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे आणि अन्य काही जण निष्काम कर्मांद्वारे करतात. तर हे जे लोक आहेत ज्यांना हे तत्व माहिती आहे ते 3 प्रकार आहेत. एक आहे कर्म मार्ग, एक आहे ध्यान मार्ग आणि एक आहे ज्ञान मार्ग. त्या तिन्ही मार्गामधून कोणी असेल तर त्याला पण मोक्षप्राप्ती होईल. कधी होईल, दीर्घकालीन होईल ते दिलं नाही, पण मोक्षप्राप्ती होईल. आता या कॉन्टेक्स्टमध्ये श्लोक क्रमांक 26 आहे, अन्येत्येवम् अजानन्तः श्रुत्वानेभ्य उपासते ते अपि च अतितरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायण. याचं भाषांतर आहे, असे इतरही आहेत. तर पूर्वी सांगितलं ज्ञानमार्ग, कर्ममार्ग आणि ध्यान मार्गाचे जे लोक आहेत ते मोक्षप्राप्ती करतील. असे इतरही आहेत जे आध्यात्मिक ज्ञानामध्ये जरी निष्णात नसले तरी इतरांकडून परमपुरुषासंबंधी ऐकून त्याची उपासना करण्यास प्रारंभ करतात. प्रमाणित व्यक्तींकडून ऐकण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीमुळे ते सुद्धा जन्ममृत्यूचा मार्ग पार करतात. तर इथे श्रीकृष्णांनी एक शब्द वापरला आहे, श्रुतिपरायण. तेपी अतितरंती एव मृत्युम श्रुतिपरायण. तर परायण म्हणजे विष्णुपरायण, नामपरायण म्हणजे त्या मार्गाला त्यांनी धरून ठेवलं आहे. नामपरायण व्यक्ती आहे. हरिदास ठाकूर आहेत, त्यांना म्हणतात हरिनाम परायण होते हरिदास ठाकूर, सदैव हरिनामाचा आश्रय घ्यायचे. तर इथे श्रीकृष्ण म्हणतात श्रुतिपरायण. श्रुतिपरायण म्हणजे हा व्यक्ती नेहमी ऐकण्यासाठी परायण आहे. तो कशाचा आश्रय घेतोय? तो शुश्रूषू आहे, तो श्रवण मार्गाचा आश्रय घेतोय. आणि म्हणतात जरी तो ज्ञान मार्गामध्ये जास्ती तो निष्णात नाही आहे, प्रभुपादांनी शब्द वापरला आहे, एक्सपर्ट नाही आहे, त्याला ज्ञान पण नाही आहे, त्याला कर्म पण नाही, पुण्य पाप काही कळत नाही, त्याला ध्यान पण नीट कळत नाही, पण त्याचं एक गोष्ट आहे, श्रवणासाठी तो श्रुतिपरायण आहे. आणि श्रीकृष्ण गीतेमध्ये स्वतःच्या मुखाने म्हणतात, हा जो श्रुतिपरायण व्यक्ती आहे तो पण मृत्यूला पार करतो आणि तो पण मोक्षप्राप्ती करतो, त्याचा पण पुनर्जन्म होत नाही. तर ते श्रुतिपरायण नक्की आहे काय? त्याला आज भागवतामध्ये व्यास ऋषी आपल्यासमोर म्हणत आहेत की शुश्रूषू बनायला पाहिजे. तर ते मी म्हणत होतो की वीतराग भय क्रोधमध्ये इथे हे म्हणतात की खरा धर्माचा मार्ग हा आहे. त्या संस्थेमध्ये म्हणतात धर्माचा मार्ग आहे, हे लोक म्हणतात हा मंत्र खरा आहे, ते म्हणतात तो मंत्र खरा आहे. त्यांनी पण एक चिडचिड होते. तर प्रभुपादांनी त्या श्लोकामध्ये क्रोधाची जी व्याख्या दिली ती आहे, निरनिराळे आध्यात्मिक मार्ग किंवा आध्यात्मिक उपदेश किंवा सल्ले ऐकून त्याच्यामध्ये जे कन्फ्युजन होतं की मग हे खरं आहे की ते खरं आहे, तो जो क्रोध आहे, तो क्रोध जो व्यक्ती सोडेल तो श्रीकृष्णांना प्राप्त करेल. तर कधी कधी आपण पण जेव्हा इतर काही तर नाते संबंध असतात, कधी कोणाच्या घरी जातो तर काही पुस्तक पडलेलं असतं, किंवा कधी कोणाच्या घरी गेलो, मी कधी कोणाच्या घरी जातो तर त्यांच्या नातेवाईक असतात, कधी तर म्हणतात प्रभूजी आमच्याकडे हे पुस्तक आहे तुम्ही बघणार का? तर थोडंसं उघडून तरी बघायला लागतं की काय म्हणतायत म्हणून. आणि अनेक वेळा तिथे जे तत्त्वज्ञान असतं ते योग्य नसतं. पण अशा या चुकीच्या तत्त्वज्ञानांनी, कारण हे भागवत कधी लिहिलं?
याच्यावर विश्लेषण येणार आहे, जास्ती विवेचन येणार आहे 5व्या अध्यायामध्ये. पण एक संक्षिप्त आपल्याला माहिती आहे, सर्व शास्त्र लिहून पण व्यास ऋषी हे असमाधानी होते. त्यांनी मनातल्या मनात प्रार्थना केली. त्यांचे गुरु नारद मुनी त्यांच्यासमोर उपस्थित झाले. नारद मुनी म्हणाले, तू असमाधानी आहेस, लेखक असमाधानी आहे, तू जे एवढे सगळे वेद लिहिलेस, त्याच्यामध्ये जे वेगवेगळे मार्ग दिलेस, ते जे लोक अनुकरण करतील ते कसे समाधानी होतील? डॉक्टर स्वतः ज्या रोगावर औषध देतोय, इतर रोग असेल तर गोष्ट वेगळी, पण डॉक्टरला स्वतःचा तो आजार जर नीट होत नाही आहे वर्षानुवर्ष, तर विचार करा, तो जेव्हा औषध देईल तेव्हा समोरचा माणूस विचारेल ना, आणि त्याला श्रद्धा आहे तर तो घेईल. पण या डॉक्टरचे जे गुरु असतील ते म्हणतील, अरे तू स्वतःला नीट नाही करू शकत, या आजारापासून दुसऱ्यांना कसं करशील? तसं नारद मुनी म्हणतायत, तू सर्व वेद लिहून तू असमाधानी आहेस, तर तू दुसऱ्यांना समाधान कसं देशील? म्हणून तू खूप मोठी चूक केलीस. तू आता एक काम कर, शेवटचं पुस्तक लिही आता. तू आता श्रीमद भागवत लिही, ज्याच्यामध्ये परमपुरुष श्रीकृष्ण ज्यांच्यापासून सगळी उत्पत्ती होते त्यांची स्तुती लिही. अशा आध्यात्मिक मॅच्युरिटीमध्ये, जसं मनुष्य समाजामध्ये साधारणपण मुलं असतात, वेगवेगळ्या स्तरावर असतात. एकाच वयाची मुलं आहेत, पण कोणी बालिश असतो, कोणी मॅच्युअर असतो. तसंच आध्यात्मिक मार्गामध्ये पण सगळे आध्यात्मिक मार्गावर आहेत, पण एक स्पिरिच्युअल मॅच्युरिटी असते. तर व्यास ऋषींना ती स्पिरिच्युअल मॅच्युरिटी जेव्हा नव्हती, त्यांना लक्षात नाही आलं की नेमकं मला लोकांना मदत करायची असेल तर काय द्यायचं आहे. तर त्यांनी नकळतपणे धर्म अर्थ काम मोक्ष दिला. पण त्यांच्या गुरूंनी त्यांना खडसावून सांगितलं की नाही, हे चुकलं तुझं, आता तू सगळ्यात मुख्य गोष्ट दे. का? कारण कलियुगाच्या लोकांना दीर्घ आयुष्य नाही आहे, अरे मोजके दिवस आहेत. आणि त्या मोजक्या दिवसांमध्ये पण बाकीच्या एवढ्या सगळ्या कटकटी असतात. ॲक्च्युली श्रवण करायला त्यांना चान्स खूप कमी आहे. तर त्याच्यामध्ये पण तू अमुक तमुक 4-17 गोष्टी जर सांगितल्यास तर दिशाभूल होऊ शकते. म्हणून त्या अल्प वेळामध्ये तुला आता ते असं ते डार्ट मारतात ना, तर बुल्सआय करायचं आहे, तुला केंद्रबिंदू द्यायचा आहे तुला. तर म्हणून काय केंद्रबिंदू आहे? श्रीकृष्णांबद्दल सांग. तर म्हणून आध्यात्मिक प्रौढतेमध्ये, आध्यात्मिक मॅच्युरिटीमध्ये श्रील प्रभुपादांनी, व्यास ऋषींनी आपल्याला भागवत दिलं आहे. तर त्या भागवतामध्ये सांगतायत की शुश्रूषू व्हायला पाहिजे. आणि वेगवेगळे जे ग्रंथ आहेत ते कधी लिहिले? व्यास ऋषींनी. व्यास ऋषींनी ते त्यांच्या पूर्वीच्या काळात लिहिले आहेत, आणि त्याच्यामुळे वेगवेगळे मतं येणार. आणि जर व्यास ऋषींच्या ग्रंथांवर जर मत असतील तर कमीत कमी त्याला काहीतरी पाया आहे. स्कंद क्रमांक 7 अध्याय क्रमांक 15 हा शेवटचा अध्याय. याच्यामध्ये नारद मुनी युधिष्ठिर महाराजांना मनुष्य समाजाबद्दल वर्णन करतायत. त्याचा जो श्लोक क्रमांक 12 आहे, त्याच्यामध्ये नारद मुनी म्हणतात की 5 प्रकारचे धर्मभ्रंश आहेत या जगामध्ये, वेगवेगळे धर्मभ्रंश आहेत. तर काय काय आहेत? तर एक म्हणतात विधर्म, एक म्हणतात परधर्म, तिसरं म्हणतात आभास धर्म, चौथं म्हणतात उपधर्म, आणि 5वं म्हणतात छलधर्म. तर आजच्या श्लोकामध्ये शुकदेव गोस्वामी आणि श्री व्यास ऋषी आहेत, ते म्हणत आहेत धर्म प्रोज्जित. आणि प्रोज्जित या शब्दाचं भाषांतर दिलं होतं पूर्णपणे नाकारून. म्हणून श्रीकृष्णांची भक्ती सोडून जितके धर्म आहेत ते पूर्णपणे नाकारून. पण हे जे श्रीकृष्णांची भक्ती सोडून जितके धर्म आहेत ते पण 5 प्रकारचे, ते पण भागवतामध्ये सांगितले. मग कोणी असं म्हणू नये की अरे तुम्ही फक्त भागवताबद्दल श्रीकृष्णांबद्दल सांगता, पण चूक काय ते पण सांगायला पाहिजे ना, योग्य काय ते सांगितलं, पण जे सोडायचं ते पण तर सांगायला पाहिजे. तर ते पण नारद मुनींनी सांगितलं आहे. तर विधर्म पहिली जी श्रेणी आहे, ते विधर्म म्हणजे काय आहे? जी धर्माची तथाकथित पद्धती मनुष्याला त्याच्या स्वाभाविक धर्माला करण्यापासून रोख निर्माण करते किंवा अडवते. वी म्हणजे त्याला आड येते. तर कधी कधी या जगामध्ये नवीन नवीन काय काय गोष्टी निघतात. एक असा एक मार्ग आहे ज्याच्यामध्ये एकमेकांशी बोलताना पण समोर इथे एक मास्कसारखं कापड ठेवतात. मग त्यांना जर विचारलं की तुमच्या मार्गामध्ये हे कापड का ठेवतात, तर म्हणतात नाही, बोलताना काही किटाणू असतात, तर ते किटाणू मरण पावतात, किंवा आपण जेव्हा बोलतो आणि हे तोंड उघडं असतं तेव्हा बाकीचे किटाणू आपल्या श्वासोश्वासामुळे आपल्या मुखात जाऊ शकतात आणि मग बोलताना आपल्या मुखामध्ये येऊन ते मरण पावतात. तर अहिंसेचा मार्ग आहे. तर या मार्गावर अहिंसेला इतकं महत्त्व आहे की बोलताना पण ते किटाणू मरू नये म्हणून इथे एक मास्क ठेवला आहे. या मार्गावरचा एक व्यक्ती मला भेटला होता. तर मला म्हणत होता की तुमच्या
जो काही मार्ग आहे त्याच्यामध्ये जे श्रीकृष्ण आहेत त्यांनी तर खूप मोठी हिंसा केली. महाभारताच्या युद्धामध्ये किती लोक, किती जनावर, किती प्राणी हे मरण पावले. मग तुमचा हा धर्म जो आहे हा हिंसा करणारा धर्म आहे. तेव्हा त्यांच्याशी जेव्हा चर्चा झाली तेव्हा त्यांना म्हटलं की तुम्ही जिथे कुठे राहता तिथे बिल्डिंगला काही सिक्युरिटी गार्ड, वॉचमॅन वगैरे ठेवला आहे का? त्याचं काम काय आहे? लोकांना नमस्कार करणे. जर रात्री 2-2:30ला कोणी गेस्ट आपल्या घरी आला आणि दरवाजा ठोठावता न आला, खिडकीच्या मार्गाने आला आणि वॉचमॅननी जर नमस्कार केला, तोंड काही फुलं दिले स्वागतासाठी, तर चालेल आपल्याला नाही. म्हणून कसं बघा ते अपभ्रंश कसा केला आहे की श्रीकृष्णांनी हिंसा घडवून आणली आणि श्रीकृष्णांनी हिंसा घडवून आणली ती कौरवांना मारण्यासाठी केली की मारणारे कौरव मारत जात आहेत, त्याचा अतिरेक करतायत. आणि ते अतिरेक करता करता स्वतः श्रीकृष्ण नम्रपणे त्यांना एका अर्थाने शांतीचा प्रस्ताव घेऊन गेले. त्यांच्यामुळे झुकले आणि म्हणाले या 5 पांडवांना त्यांचा इंद्रप्रस्थ द्या. नाही देणार. ठीक आहे, नका देऊ. 5 गावं देऊन टाका. नाही देणार. सुईच्या टोकावर राहील तेवढे नाही देणार. अशा प्रकारे अपमानित केल्यानंतर पण निर्लज्ज दुर्योधन श्रीकृष्णांना धरायचा प्रयत्न करतोय, श्रीकृष्णांना तुरुंगात टाकायचा प्रयत्न करतोय. ते पण सहन करून श्रीकृष्ण त्याला मारहाण न करता, श्रीकृष्णांना जर म्हणतात ना, म्हणजे याचा स्वभावच तसा आहे व्हायलंट, तर श्रीकृष्ण जर तसे व्हायलंट स्वभावाचे असते, मारहाण करणारे व्यक्ती असते, तर दुर्योधनाच्या सभेमध्ये शांतीचा प्रस्ताव घेऊन गेलेत आणि तिथे त्यांना धरलं, तिथे तुरुंगामध्ये टाकायचा प्रयत्न केला. तिथेच श्रीकृष्णांनी युद्ध संपवलं असतं, एकट्याने संपवलं असतं. पण श्रीकृष्णांनी म्हणाले की नाही, माझा मूळ स्वभाव प्रेमाचा आहे, पण प्रेमाचं जर शोषण केलं तर काय करणार? मग श्रीकृष्ण तिथून काहीही न करता, त्यांना काही इजा न पोचवता, एकाही सैनिकाला न मारता, दुर्योधनाला काहीही न बोलता परत आले. आणि तोच निर्लज्ज दुर्योधन ज्याने श्रीकृष्णांना मारायचा प्रयत्न केला आहे आणि तुरुंगामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आहे, तो नंतर द्वारकेला जातो आणि तिथे जाऊन शेजारी जाऊन बसतो श्रीकृष्णांच्या आणि म्हणतो की मी पण मागायला आलो आहे. मग अर्जुन श्रीकृष्णांना मागतो, म्हणतो ठीक आहे मला सेना द्या म्हणून. ज्या व्यक्तीला आपण वारंवार मारायचा प्रयत्न केला आहे, त्याला वाईट शब्द बोलत, त्याच्याकडूनच आपण परत भीक मागायची, त्यालाच परत आपण मागायची तुझी सेना देऊन टाक म्हणून. किती स्वार्थ हा! म्हणजे त्याला काही नियम नाही आहेत. म्हणून वॉचमन किंवा पोलीस जी हिंसा करतात ती कोणावर हिंसा करतात? जे पूर्ण समाजावर हिंसा करतात त्यांच्यावर समाजाच्या कल्याणासाठी हिंसा करणं गरजेचं आहे. तर श्रीकृष्णांनी महाभारताच्या युद्धामध्ये जी काही हिंसा केली ती हिंसा कशासाठी केली? जी निरंतर हिंसा चालू होती. महाभारताची हिंसा होती 18 दिवसांची, पण 18 दिवसाच्या हिंसेमुळे 100 वर्ष जी हिंसा चालू होती ती थांबली. कौरवांनी पांडवांवर जी सतत लहानपणापासून जी हिंसा केली आहे ती थांबली. भीष्मदेवांवर मानसिक जी हिंसा झाली ती थांबली. द्रौपदीवर अपमानास्पद जी हिंसा झाली ती थांबली. तर अशी असंख्य लोकांवर, मनुष्य समाजावर, भावंडांवर, वहिनीवर, आजोबांवर, गुरूंवर एका व्यक्तीने 100 वर्ष हिंसा केली होती. आणि त्या एका व्यक्तीच्या स्वार्थासाठी 100 वर्ष हिंसा जी चालू होती त्याच्यावर कोणाकडे उपाय नव्हता. ती हिंसा थांबवण्यासाठी श्रीकृष्णांनी 18 दिवस हिंसा घडवून आणली आणि ती हिंसा थांबवली. आणि ती हिंसा थांबवल्यानंतर काय म्हणाले? आता जे लोक जिवंत आहेत त्यांना पण मारून टाक. महाभारताच्या युद्धानंतर जे लोक उरले त्यांना पण श्रीकृष्णांनी सांगितलं अर्जुनाला हिंसा करायची, आपल्याला हिंसा आपला धर्म आहे, यांना पण मार म्हणून. म्हणून 18 दिवसांची जी हिंसा होती ती तात्कालीन हिंसा होती. ती 100 वर्षाची जी अशी चालत आलेली तो ओघ जो होता, जी ती नदी वाहत होती हिंसेची, त्याला धरण बांधलं आणि ते धरण बांधताना थोडी हिंसा होते, पण श्रीकृष्णांचा मूळ स्वभाव तो नाही आहे. तर म्हणून अहिंसा 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 अहिंसा, अहिंसेला गरजेपेक्षा जास्ती महत्त्व देणारे जे लोक आहेत ते या विधर्मामध्ये येतात. का? कारण अहिंसेच्या नावावर समाजामध्ये जी हिंसा होते त्याचा त्यांच्याकडे उपाय नाही आहे. तर या मार्गावर जे लोक आहेत त्यांच्यासाठी भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर काय म्हणतात? एका व्यक्तीला, एका श्रीमंत व्यक्तीकडे आले आणि म्हणाले माझ्याकडे चपला नाही आहेत, मला तुम्ही चपला दान देणार का? तर तो म्हणाला नक्की दान देणार, मी खूप दानी व्यक्ती आहे. आणि त्यांनी त्या चपला त्याला दान देण्यासाठी त्याच्याकडे कातडं पाहिजे, लेदर,
त्याच्यासाठी त्यांनी एका गाईला मारलं. तर भक्तिसिद्धांत सरस्वती म्हणतात एका गाईला मारून त्याच्यापासून चप्पल बनवून दान केली. दान करणं मोठी गोष्ट आहे. दानशूर व्यक्ती आहे. आजपर्यंत या दानशूर व्यक्तीकडे कधी कोणी गेला आहे, त्यांनी नाकारलं नाही आहे आणि चप्पल मागितलेला चप्पल पण दिली. पण त्या चप्पल देण्याच्या त्या पुण्यासाठी त्याची काय धारणा आहे, माझ्याकडे कोणीही मनुष्य आला तर त्याला जे पाहिजे ते देणार. पण त्या चपलेसाठी जर त्यांनी गाईला मारलं तर त्याला अक्कल नाही आहे. आणि हा दानशूर व्यक्ती नाही आहे, हा कृतघ्न व्यक्ती आहे. म्हणून आपण ज्या स्तरावर आहोत आपली बुद्धी केवळ त्याच स्तरावर चालते आणि आपल्याला वाटतं बघा प्रभूजी किती चांगला माणूस आहे, हा तर दानशूर आहे, पण तो दान करण्यामागे त्यांनी जी हिंसा केली आहे त्याचं काय. तर भक्तिसिद्धांत सरस्वती आपल्याला म्हणतात अहिंसेला गरजेपेक्षा जर महत्त्व दिलं तर ते असं आहे की आपण पूर्ण समाजावर हिंसा करू, पण हा जो हिंसा करणारा व्यक्ती आहे त्याला आपण सोडून देऊ. तर नाही, हिंसा आणि अहिंसा यांचं पण एक स्थान आहे आणि ते श्रीकृष्ण आपल्याला शिकवतात. साधारणपणे वैष्णव हा कधीही हिंसा करत नाही. वाचिक नाही करत, मानसिक नाही करत, शारीरिक तर अजिबात नाही करत. पण भारताच्या इतिहासामध्ये जे सगळ्यात 2 मोठे युद्ध झाले आहेत, एक आहे रामायणाचं युद्ध आणि एक आहे महाभारताचं युद्ध. रामायण आणि महाभारता युद्धामध्ये जे सगळ्यात मोठे नेता होते, हिरो त्याचे जे आहेत, रामायणाचे हिरो आहेत हनुमानजी आणि महाभारताचे हिरो आहेत अर्जुन. आणि हे दोन्हीही शुद्ध वैष्णव आहेत. पूर्णपणे हृदयामध्ये परमेश्वराला क्षणोक्षणी घेऊन फिरणारे, सद्यो हृदि अवरुध्यते अत्र कृतिभिः, त्यांच्या हृदयामध्ये परमेश्वर स्थापित आहेत. म्हणून हिंसा आणि अहिंसा याच्यामध्ये पण एक रिलेटिव्हिटी आहे, तर ती पण आपल्याला समजायला पाहिजे. तर भक्तिसिद्धांत सरस्वती आपल्याला याच्यासाठी मार्गदर्शन करतात. दुसरा जो धर्मभ्रंश आहे तो आहे परधर्म. परधर्म म्हणजे दुसऱ्याचा काहीतरी एक मार्ग त्यांनी काढला आहे आणि आपण त्याला स्वीकार करतो आहे. आपल्या परिस्थितीप्रमाणे तो मार्ग नाही आहे. तर याच्यासाठी एक उदाहरण आहे की श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा वृंदावनामध्ये 2 महिने राहिले तेव्हा एक काळ असा होता, अक्रूर घाट इथे राहिले होते. तर अक्रूर घाटामध्ये जेव्हा राहत आहेत तेव्हा एक दिवशी त्यांच्यासोबत एक त्यांचे जे सेवक होते बलभद्र भट्टाचार्य म्हणून, तर बलभद्र भट्टाचार्यांना त्यांनी निवडलं आहे सेवेसाठी. तर ते म्हणतात महाप्रभू असं ऐकलं आहे की रात्री यमुने नदीमध्ये श्रीकृष्ण अवतरित होत आहेत. श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले काय म्हणतोयस तू हे. तर म्हणतात हो, रोज रात्री कालिया नाग पुन्हा दिसतोय आणि त्या कालिया नागांच्या फणावर श्रीकृष्ण दिसत आहेत आणि बरेचसे वृंदावनवासी ते बघायला चाललेत. हे कोण कोणाला सांगतंय. श्री चैतन्य महाप्रभूंना सांगतात की श्रीकृष्ण. तर श्री चैतन्य महाप्रभूंनी म्हणाले तू अशा सगळ्या या अफवांमध्ये फसू नकोस. श्रीकृष्ण कलियुगामध्ये नामाद्वारे अवतरित होतं. कलिकाले नामरूपे कृष्ण अवतार. तर कृष्णांचा अवतार कलियुगामध्ये फक्त नामरूपात आहे, दुसरीकडे कुठे होत नाही आहेत. त्याच्यामध्ये फसू नको. तरी हा व्यक्ती थोडा हट्ट केला तर श्री चैतन्य महाप्रभूने थोडंसं ते लिहिलं आहे, एक त्यांना झापड मारली आणि म्हणाले अरे थोडं शुद्धीती आहे. आपण काय करतो आहे, आपण हरिनाम घेतो, त्याच्यामध्ये जो कृष्ण आहे त्याला सोडून तू काय करतो आहेस. दुसऱ्या दिवशी मथुरेतले काही लोक श्री चैतन्य महाप्रभूंना भेटायला आले. महाप्रभूंनी बोलता बोलता त्यांना विचारले, हे काही लोक म्हणत आहेत की श्रीकृष्ण पुन्हा एक अवतरी झाले, त्याचं काय नक्की काय आहे. तर त्या लोकांनी सांगितलं एक मासे मारणारा व्यक्ती आहे, तो रोज रात्री होडी काढतो त्याची आणि त्या होडीवर स्वतः उभा राहतो, पण अंधारात दिसण्यासाठी तो 2 कंदील लावतो. तर दुरून जर बघितलं तर ती होडी कालिया नागासारखी वाटायची. तो जो होडीवर माणूस उभा होता तो श्रीकृष्णांसारखा वाटायचा आणि ते 2 कंदील लावायचा ते कालियाचे 2 डोळे वाटायचे आणि लोकांना वाटायचं की श्रीकृष्ण पुन्हा आलेत. मग ही गोष्ट श्री चैतन्य महाप्रभूंनी बलभद्र भट्टाचार्याला सांगितली. तर हे काय आहे, कोणीतरी काहीतरी बोलतं आहे आणि जरी ते कृष्णांबद्दल बोलत असतील पण आपण ग्रंथांमध्ये जे दिलं आहे, आपल्या पूर्व आचार्यांनी जे दिलं आहे त्याला सोडून आपण दुसरं. तर महाप्रभूंच्या स्वतःचा सवंगडी त्यांचा असोसिएट आहे, तो त्यांची सेवा करतो आहे रोज. तो जर पथभ्रष्ट होऊ शकतो तर मग आपल्याला नेहमी नम्र राहून एक विचार करायला पाहिजे श्रीकृष्ण कोण आहेत हे आपल्याला पुस्तकांद्वारे भागवताद्वारे समजून घेणं गरजेचं आहे.
आपल्याला रूप रघुनाथ प्रभू हे हरिद्वार ऋषिकेश चारधाम यात्रेला घेऊन गेले. तर अनेक वर्षांआधी नाशिक इथे कुंभमेळा होता आणि त्या कुंभमेळ्यामध्ये रूप रघुनाथ प्रभू बॅक टू गॉडेड मॅगझिन आणि पुस्तकांचं वितरण करण्याचा जो स्टॉल होता तिथे होते. आणि गरमी वाढत होती तर ते नेहमी शॉल घेतात ना, तर त्यांनी शॉल घेतली होती पण खूप ऊन होतं आणि थोडी गरमी वाढत होती. तर मग त्यांना एक लक्षात आलं की थोडंसं ही शॉल जर बाजूला ठेवली तर चांगलं आहे. मग त्यांनी एक कुर्ता घातला पण ती शॉल अशी जाड होती त्यांची, तर कुर्ती अशी ती फोल्ड करून ती शॉल एका शेजारच्या झाडाखाली ठेवली आणि मग पुस्तक वितरणामध्ये बिझी झाले. मग एक 10-15 मिनिटांनी बघितलं तर तिथे काही लोकांची एक रांग तयार झाली होती आणि त्या भगव्या कपड्याच्या शॉलला तिथे हळदी कुंकू लोक वाहत होते. मग त्यांनी बघितलं की अरे मी इथे शॉल ही ठेवली होती. पण लोकांना बेसिकली काय आहे, कोणी मार्गदर्शन नाही करत आहे. जो एक नॉर्मल सनातन धर्म पालन करणारा जो हिंदू आपण म्हणतो त्याला आस्था खूप आहे. त्याला लहानपणापासून त्याला सांगितलं आहे की परमेश्वर आहेत. आस्तिकता त्याच्यासाठी संघर्ष नाही आहे. हिंदू व्यक्तीसाठी आस्तिकता संघर्ष नाही आहे, पण नक्की आस्तिकता कोणाप्रती व्यक्त करायची हा सगळ्यात मोठा संघर्ष आहे. तर कुठेही काही दिसलं थोडं होळ तर तिथे एक रांग तयार झाली. एकदा परमपूज्य राधानाथ महाराज एका शहरात सत्संग कार्यक्रमासाठी गेले होते. तर तिथे कार्यक्रम संपल्यानंतर मग थांबले. मग काही भक्त त्यांच्याशी बोलत होते. मग इतर भक्तांना पण बोलायचं होतं त्यांच्याशी. तर असं करत करत ती पण एक रांग तयार झाली. तर बोलत आहेत, मग मागचा माणूस पुढे येईल, मग तो बोलेल, असं करत 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 ती रांग तयार झाली. तर ते सत्संग कार्यक्रमाचा जो हॉल होता त्याच्या बाहेरपर्यंत ती रांग गेली. अर्ध्या तासांनी बघितलं ती रांग अशक्य तिशी पुढपर्यंत गेली आणि त्याच्यामध्ये जे लोक ओळखतात ते नव्हतेच. त्या कार्यक्रमाला त्या दिवशी पहिल्यांदा जे आले होते ते लोक तिथे उपस्थित होते. मग एक भक्त आहेत आपले, ते महाराजांची सेवा करतात. तर ते जाऊन म्हणाले की अरे हा तर महाराजांना ओळखत पण नाही, मग हा काय महाराजांना विचारणार आहे म्हणून. तर त्याच्याकडे म्हणाले आप यहाँ पे क्यों खडे हैं. तो म्हणाला नाही मुझे लगा कुछ प्रसाद वगैरे मिलेगा इसलिए खडा. तर तो तिथे बाहेर रांगेत उभा आहे. त्यांनी हे पण शोधून नाही काढलं की ही रांग कुठे चालली आहे, काय चालली आहे. तर गर्दी दिसते ना म्हणजे चांगलंच असेल, संख्या दिसते ना म्हणजे चांगलंच असेल. तर कलियुगाचा हा एक दोष आहे की नक्की काय योग्य आहे हे शोधण्यासाठी लोकांना वेळ नाही आहे, कारण वाचन करायला वेळ नाही आहे. पण आपलं खूप मोठं सौभाग्य आहे की शुश्रूषू जरी आपण असलो तरी ज्ञानामध्ये निष्णात नसू तरी आपल्याला हे नक्की कळेल. तर म्हणून याला म्हणतात परधर्म. त्याच्यामध्ये आपल्याला योग्य जाणीव नाही आहे. मग आहे आभास धर्म. आभास धर्म म्हणजे तो वास्तविकता त्याच्यामध्ये काहीच नाही आहे. आजच्या श्लोकामध्ये एक शब्द होता वेद्यम वास्तवमात्र वस्तू शिवतम. वस्तू म्हणजे सबस्टन्स, मुख्य गोष्ट काय आहे. तर आपल्या जीवनामध्ये मुख्य वस्तू आहे परमेश्वर आणि परमेश्वराशी असलेलं आपलं नातं. ती मुख्य वस्तू आहे आणि ती वस्तू सोडून जे काही आहे ती बेसिकली फुग्यातली हवा आहे. ती आज जरी वाढत असेल पण ती त्याला काही सबस्टन्स नाही आहे. तर म्हणून भागवत जेव्हा आपण श्रवण करतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये आपल्याला लक्षात येतं की नीट कुठल्या गोष्टीला आपल्या जीवनामध्ये प्राधान्य द्यायचं आहे. मग चौथी जो धर्मभ्रंश आहे तो आहे उपधर्म. तो उपधर्म म्हणजे काय. श्री चैतन्य महाप्रभूंच्या काळी समकाळी तेव्हा तिथे एक संत होते, त्यांचं नाव होतं जगन्नाथ. तर आज जेव्हा आपण जगन्नाथपुरीला जातो आणि तिथून जेव्हा अलारनाथकडे जातो तेव्हा तिथेचा एक वर बोर्ड लागला आहे. तर त्या तिथे लिहिलं आहे अतिबाडी जगन्नाथ. तर अतिबाडी जगन्नाथ म्हणजे काय. तर ते जगन्नाथ होते, एक व्यक्ती होते, स्वतःला आध्यात्मिक समजायचे. तर एक दिवशी काही लोकांना त्यांनी एकत्र केलं आणि म्हणाले मी माझ्या ध्यानात गोलोक वृंदावनला गेलो आणि गोलोक वृंदावनमध्ये जाऊन मी काय बघितलं की राधा आणि कृष्ण तिथे एकमेकांशी बोलता बोलता हास्य परिहास्य संभाषणे. नरोत्तमदास ठाकूर म्हणतात की गोलोक वृंदावनमध्ये राधा आणि कृष्ण नेहमी हसत असतात, मस्करी करत असतात. तर म्हणतात श्रीकृष्ण आणि राधा यांचं हास्य चालू होतं आणि श्रीकृष्णांच्या हास्यातून तुम्ही निर्माण झाले. श्री चैतन्य महाप्रभूंबद्दल बोलत आहेत की श्रीकृष्णांच्या हास्यातून तुम्ही निर्माण झाले आणि राधाराणींच्या हास्यातून मी निर्माण झालो. कारण तेव्हापर्यंत श्री चैतन्य महाप्रभू यांची जगन्नाथपुरीमध्ये स्थान स्थापित झालं होतं. त्यांना एक रिस्पेक्ट होता, आदर होता, संन्यासी पण होते. ते जेव्हा नृत्य करतात, ते जेव्हा संकीर्तन करतात तर डोळ्यातून खरे अश्रू वाहतात. ते तर नाटक नाही करू शकत. तर म्हणून महाप्रभूंना न नाकारता त्यांनी काय म्हटलं
की महाप्रभू आहात तुम्ही श्रीकृष्णांच्या हास्यातून निर्माण, तुम्ही पण दिव्य आहात, तुम्ही गोलोक वृंदावनातून आलात, पण मी पण राधा राणीच्या हास्यातून निर्माण झालो आहे. हे जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंना सांगितलं तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले, तुम्ही खरोखर खूप मोठे आहात, तुम्ही इतके मोठे आहात की तुमचं हे बोलणं मला कळतच नाही आहे. त्यांनी ते वाक्य घेतलं आणि सगळ्यांना सांगितलं, श्री चैतन्य, बघा ऐकलं ना तुम्ही, श्री चैतन्य महाप्रभू काय म्हणाले, तुम्ही खूप मोठे आहात आणि तुमचं हे बोलणं मला काही कळत नाही आहे. तर ओडिसाची जी भाषा आहे त्याच्यामध्ये अतिबाडी म्हणतात त्याला, अतिबाडी म्हणजे खूप मोठं. तर त्या दिवशीपासून त्यांनी म्हटलं, मी इतका पवित्र आहे, मी इतका मोठा आहे की श्री चैतन्य महाप्रभूंच्या वर आहे, म्हणून त्यांचं नाव आहे अतिबाडी जगन्नाथ. तर अशा प्रकारे लोकांनी स्वतःच्या अनुसार बरंच काय काय सांगितलं आहे. एकदा लॉस एंजलिसच्या मंदिरामध्ये, इस्कॉनच्या मंदिरामध्ये, भारतीय एक एंटरटेनर असतो ना, असे शोज करतो, स्टेडियममध्ये प्रोग्राम करतो, तो इस्कॉनच्या मंदिरात आला आणि सगळेजण गुरुपूजामध्ये नृत्य करत होते. हा माणूस मध्येच भगवंतांच्या समोर गेला आणि जोरजोरात ओरडू लागला, जोरजोरात उड्या मारायला लागला, तिथे बेशुद्ध झाला आणि कृष्ण कृष्ण असं काहीतरी करायला लागला. तर या पाश्चात्य देशातल्या लोकांनी पहिल्यांदा बघितलं होतं आणि त्यांनी प्रवचनामध्ये ऐकलं होतं की श्री चैतन्य महाप्रभूंचं पण असंच काहीतरी झालं होतं. महाप्रभू जेव्हा जगन्नाथजींच्या समोर गेले होते तेव्हा बेशुद्ध पडले होते आणि काल आपण चर्चा केली अष्टसात्विक विकार आले. तर त्यांनी ते ऐकलं होतं पण त्यांनी बघितलं नव्हतं कधी. म्हणजे अरे आम्ही सगळे पाश्चात्य देशातले अमेरिकन लोक, आपल्या तर काही भावना नाही आहेत, हा भारतीय दिसतोय आणि हा असा भगवंतांसमोर जाऊन करतोय. तर प्रभुपाद गुरुपूजेचं कीर्तन, गुरुपूजा झाल्यानंतर मग प्रभुपाद वर गेले होते, तयारी करत होते. तर तेव्हा प्रभुपादांकडे गेले भक्त आणि म्हणाले, प्रभुपाद तुम्ही ते नेहमी श्री चैतन्य महाप्रभूंची कथा सांगता, आज आपलं भाग्य, आज कोणतरी आलेला दिसतोय, खूप तरी महान भक्त आहे, तो असा भगवंतांसमोर गेला, त्याने आरडाओरडी केली, त्याने उड्या मारल्या आणि नंतर बेशुद्ध झाला, तर काय करायला पाहिजे त्याला. तर श्रील प्रभुपाद म्हणाले, साधं आहे, तुम्ही 2 जण जाऊन त्याला एक लाथ मारा. आणि म्हणाले जर तो खरोखर त्या स्तरावर असेल तर ती लाथ त्याला स्पर्श नाही होणार, त्याला जाणीव नाही होणार. आणि म्हणाले तो जर खोटारडा असेल तर उठून तिथून निघून जाईल. तर या लोकांचं एक होतं, गुरूंनी जे म्हटलं ते करायचे. तर तिथे जवळ गेले आणि एवढी जोरात नसेल मारली पण एक थोडं गेलं तर तो असा जो बेशुद्ध पडला होता लगेच उठला आणि त्याला लक्षात आलं की हे दोघं काय आता सोडणार नाही आहेत आपल्याला, पळून गेलं तिकडून. मग लक्षात आलं भक्तांना की महाप्रभूंना जे नैसर्गिक होतं ते ॲक्टिंग करणं पण कठीण आहे. तर ते कुठे श्री चैतन्य महाप्रभू आणि कुठे आपण आहे. तर अशा प्रकारे उपधर्म असतो जो फक्त दाखवतात की असं आहे म्हणून. आणि 5वा जो धर्मभ्रंश आहे तो आहे छलधर्म. छलधर्म म्हणजे लोकांना फसवण्यासाठी भगवद्गीतेतलं काहीतरी वाक्य घ्यायचं, लोकांना फसवण्यासाठी काहीतरी एखादं वाक्य त्याचं पुढे मागे न सांगता त्याला आउट ऑफ कॉन्टेक्स्ट कोट करायचं. त्याचे काय काय उदाहरणं आहेत. तर श्रीपाद शंकराचार्य आहेत, त्यांनी त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या काळी एक भजन लिहिलं आहे, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. मूढमती, तुला अक्कल नाही आहे, नाही नाही रक्षती दुःकृण करणे. तर शंकराचार्यांनी त्यांच्या संदेशामध्ये संस्कृत भाषेला खूप महत्त्व दिलं आणि संस्कृत भाषेचं जे व्याकरण आहे त्याच्यावरून त्यांनी वेगवेगळे अर्थ सांगितले. तर पण त्यांनी शेवटच्या क्षणी काय सांगितलं की मृत्यूसमयी तुला हे संस्कृत व्याकरण मदत नाही करणार आहे, म्हणून तू मूढ आहेस, तू मूर्ख आहेस, तू एक काम कर, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. तुला अक्कल नाही आहे, तू एक काम कर, परमेश्वराला तू नामस्मरण कर, ते तुला मृत्यूसमयी कामी येईल. आणि ते तर भागवतामध्ये दिलं आहे. पण आता त्यांच्या नंतरचे जे लोक आहेत त्यांना ते स्वीकारायचं नाही आहे. मग त्यांनी काय त्याला ट्विस्ट दिला, ते म्हणतात, ते काय म्हणत आहे की अरे तू मूर्ख आहेस म्हणून तू कर. त्यांनी तोच फक्त घेतला, मूढमते आहे ना, म्हणून तू जर मूर्ख असशील तर कर, पण जर तू मूढ नसशील, तू जर हुशार असशील तर मग गोविंदाला भक्ती करायची काही गरज नाही आहे. त्यांचं म्हणणं काय आहे, तू मूढ काय आहेस, कारण मृत्यूच्या वेळेस तुला संस्कृत भाषा मदत नाही करणार आहे, मृत्यूच्या वेळेस तुला बाकी काही मदत नाही करणार आहे. मृत्यूच्या वेळेस केवळ एक जरी हरिनाम आपण प्रामाणिकपणे घेतलं ते एक हरिनाम आपल्या सगळ्या पापांवर भारी होऊ शकतं. अजून काही लोक आहेत,
तर शंकराचार्यांचे जे गुरु होते त्यांचं नाव होतं गोविंदपाद. तर म्हणून अजून काही अनुयायी ते म्हणतात ते गोविंद जे आहे भजगोविंदम ते श्रीकृष्ण गोविंद नाही आहेत. ते काय म्हणतात, माझे जे गुरु आहेत गोविंदपाद त्यांची भक्ती करा. कारण शंकराचार्यांनी स्पष्टपणे त्यांच्या जीवनामध्ये श्रीकृष्णाची भक्ती स्पष्टपणे नाही सांगितली. जगन्नाथ अष्टकम त्यांनी लिहिलंय, पांडुरंग अष्टकम त्यांनी, आपण आता जगन्नाथ अष्टकम गाऊ, पण ते जगन्नाथ अष्टकम शंकराचार्य म्हणतात जगन्नाथ स्वामी नयन पथ गामी भव तुमे. हे जगन्नाथ माझ्या डोळ्यांच्या मार्गावर तुम्ही कधी याल. म्हणजे ही एक काव्यात्मक भाषा आहे की तुम्ही मला कधी दर्शन द्याल. त्या पूर्ण 8 ओळींमध्ये वारंवार म्हणतात की जगन्नाथ स्वामी तुम्ही तुमचं दर्शन मला कधी द्या. कदाचित कालिंदी तटे यमुने नदीच्या काठावर तुम्ही राहता, तुमचे दर्शन मला कधी होतील ही त्यांनी याचना, त्यांनी भावना व्यक्त केली आहे. पण त्यांचे अनुयायी म्हणतात ते कसं स्वीकार करतील की भक्तिमार्ग श्रेष्ठ आहे. म्हणतात की नाही हो, ॲक्च्युली ते म्हणतात त्यांच्या गोविंद गुरु जे होते त्यांना आपण भजायला पाहिजे. मलेशियामध्ये आपण इस्कॉन संस्थेचा प्रचार करतो, पण तिथे एक जो धर्म आहे, प्रचलित धर्म आहे, त्यांच्या लोकांनी एक दिवशी त्या पूर्ण शहरामध्ये मलेशियामध्ये एक भावना पसरवली की हे जे हरे कृष्णवाले आहेत हे राक्षसांची पूजा करतात, यांचे जे दैवत आहेत हे राक्षस आहेत. तर मग काही भक्तांना पण ते भेटले. मग त्यांनी म्हटलं की हे असं कसं काय तुम्ही बोलू शकता. म्हणजे नाही बघा त्या पुस्तकामध्ये लिहिलं आहे. तर एका श्लोकामध्ये 10व्या अध्यायामध्ये काय म्हणतात, दैत्यानाम प्रल्हादोस्मी. श्रीकृष्णांनी जेव्हा सांगितलं आहे की सर्व पर्वतांमध्ये मी मेरू पर्वत आहे, सर्व प्राण्यांमध्ये मी सिंह आहे, त्याच्यामध्ये म्हणतात दैत्यानाम प्रल्हादोस्मी, की सर्व दैत्यांमध्ये मी प्रल्हाद आहे. त्याची काय भावना व्यक्त करायची आहे श्रीकृष्णांना भगवद्गीतेमध्ये. म्हणतात सगळे दैत्य बघा कसे आहेत, असुर आहेत, पण त्या सगळ्या दैत्यांमध्ये एक सज्जन आहे, तो आहे प्रल्हाद. आणि तो प्रल्हाद किती निर्मळ मनाचा आहे. तर सर्व दैत्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दैत्य कोण आहे, प्रल्हाद तो मी आहे. तर इंग्लिशमध्ये त्याचं जे भाषांतर आहे तर ते लिहिलेलं आहे अमॉंग डीमन्स आय एम प्रल्हाद. त्यांनी फक्त तोच वाक्य घेतलं आणि सगळ्यांना बघा इथे त्यांच्या स्वतःच्या हरे कृष्णवाल्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलं आहे राक्षसांमध्ये किंवा असुरांमध्ये मी प्रल्हाद आहे. म्हणून ते जे म्हणत आहेत ते ज्या भगवंतांची पूजा करत आहेत ते राक्षस आहेत म्हणून. मग हे हरे कृष्णाच्या भक्तांना समजावून सांगायला लागलं की त्याचं कॉन्टेक्स्ट काय, प्रल्हाद कोण होता, असुर कोण आहेत, श्रीकृष्ण कोण आहेत. तशा प्रकारे एखादं वाक्य घ्यायचं. प्रभुपादांनी काही भक्तांना कोलकाताला पाठवलं आणि म्हणाले आपल्याला कलकत्तामध्ये पण मंदिर पाहिजे. सुरुवातीचे दिवस आहेत ते. तर खूप संघर्ष येत होते. कलकत्त्यामध्ये त्यांना काही जमीन वगैरे मिळत नव्हती, मंदिर तयार करायला शक्य होत नव्हतं. तर तेव्हा त्यांनी कंटाळून प्रभुपादांना एक पत्र लिहिलं आणि म्हणाले प्रभुपाद आम्हाला काही इथे काय हे नीट जमत नाही आहे, आमचे काही प्रयत्न विफल ठरत आहेत, तर आम्ही मायापूरला येऊन राहू का. बेसिकली त्यांना त्यांची ती सेवा जी गुरूंनी दिली आहे ती त्यागायची होती. तर आपण कधी कधी माहिती आहे कोणाला म्हटलं अरे पाणी घेऊन ये, तो साधं पाणी घेऊन येत नाही आहे. आणि तो म्हणतो की अहो प्रभूजी पाणी नाही मिळालं, मग पाणी संपलं होतं. पाणी मागतो आहे का, ऊसाचा रस थोडीच मागतो आहे. तर अशा लहानशा गोष्टीला जर कोणी ना करत असेल मग आपण काय म्हणतो, सोडून दे, पाणी वगैरे नको, बस इथेच. तसं प्रभुपादांनी त्यांना सांगितलं होतं की कलकत्तामध्ये, कारण त्यांनी ते नाकारलं. तर म्हणाले प्रभुपाद आम्ही मायापूरला येऊन राहतो. म्हणून प्रभुपादांनी त्यांना उत्तर दिलं एक काम कर, सगळं सोडून दे, तू मायापूरला येऊन राहा आणि मी तुझं सगळं खाणपाण करतो. तर कंटाळून हताश होऊन की हा तरुण आहे आणि तरुणपणी याला जर सेवा नाही करायची तर मग सेवा कधी करणार आहे. तर म्हणून प्रभुपाद म्हणाले तुझ्या जेवणाची जबाबदारी मी घेतो. हे त्यांनी पत्रामध्ये लिहिलं आहे. लीव एव्हरीथिंग, कम टू मायापूर, आय विल टेक रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ युअर फूड अँड स्टेईंग. ते वाक्य दुसऱ्या भक्तांनी वाचलं आणि त्यांनी म्हटलं की बघा प्रभुपाद सगळ्या भक्तांना म्हणताय जिथे कुठे आहात ते सगळं सोडून द्या आणि मायापूरला जाऊन राहा. का बरं प्रभुपाद मायापूरला का बोलवत आहेत. कारण श्री चैतन्य महाप्रभूंचं जन्मस्थान मायापूर आहे, खूप पवित्र जागा आहे. तर प्रभुपादांची इच्छा आहे की आपण जिथे कुठे राहतो ती जागा सोडून आपण मायापूरमध्ये जायचं आणि श्री चैतन्य महाप्रभूच्या जन्मस्थानी राहायचं. मग ही गोष्ट जेव्हा प्रभुपादांकडे गेली तेव्हा प्रभुपादांनी सांगितलं त्याचं कॉन्टेक्स्ट आहे काहीतरी, मी कुठल्या संदर्भात ते बोललो होतो, तो संदर्भ जर तुम्ही बाहेर काढला तर त्या गोष्टीचा अपभ्रंश होतो. एका भक्ताने मशरूम खाल्ले फ्लाईटमध्ये, चुकीने त्याला कळलं नाही, तो फ्लाईटमध्ये सीमित ऑप्शन्स असतात. तर त्याला व्हेज म्हटलं तो, तर व्हेजमध्ये आता त्याला काय माहिती की त्या ह्याच्यामध्ये मशरूम होते. तर प्रभुपाद बसले होते शेजारी
तर ते खाल्ल्यानंतर त्याला लक्षात आलं टेस्ट नाही की हे मशरूम आहेत, मशरूम आपण खात नाही. तर म्हणाले की प्रभुपाद आय एट मशरूम्स. आता प्रभुपादांनी बघितलं की हा बाजूला बसला आहे आणि चुकीनी यांनी खाल्लं आहे, तर अशा वेळेस गुरु काय म्हणणार, तर ओरडणार का? तर प्रभुपाद म्हणाले मशरूम्स ओके, ठीक आहे, मांसाहार तर नाही केलास, मशरूमच तर खाल्लास ना. म्हणाले मशरूम्स ओके. त्यांनी ती गोष्ट उतरल्यावर सांगितली की मी थोडं मशरूम खाल्लं, तर प्रभुपाद म्हणाले मशरूम्स ओके. मग ते मशरूम्स ओके हळूहळू कुठपर्यंत पोचलं, मशरूम्स रिकमेंडेड. तर म्हणून याला म्हणतात छलधर्म, की आपल्याला जे करायचं आहे त्यासाठी शास्त्रातून एखादं वाक्य काढायचं किंवा गुरूंच्या बोलण्यातून एखादं, पण ते कुठल्या संदर्भामध्ये कोणा व्यक्तीला बोललेत ते नाही काढायचं. म्हणून प्रभुपादांचे पत्र हे एका व्यक्तीला लिहिले आहेत की प्रभुपादांनी पूर्ण इस्कॉन संस्थेमध्ये जे हजारो त्यांचे शिष्य होते त्यांना पत्र लिहिले आहेत. त्या व्यक्तीने वैयक्तिक काही प्रश्न विचारले. मी अमेरिकेमध्ये प्रचार करतो आहे, अमेरिकेची सांस्कृतिक परिस्थिती ही आहे, तर अशा परिस्थितीमध्ये मला जे संघर्ष येतात त्याच्यामध्ये प्रचार कसा करायचा. प्रभुपादांनी सांगितलं तू असं कर. प्रभुपादांचे एक शिष्य भुरीजन प्रभू म्हणून ते हाँगकाँगमध्ये प्रचार करत होते. हाँगकाँगमध्ये जो प्रचाराची जी परिस्थिती आहे ती खूप वेगळी. तर त्यांनी काही प्रश्न विचारले की प्रभुपाद इथे तर खूप कठीण आहे, इथे तर जे काही हलतं त्याला खातात, 4 पायांचे जे प्राणी आहेत त्याला नाही खात, साप असेल विंचू असेल जे काही असेल अशा परिस्थितीमध्ये. तर त्यांना त्यांनी निवडक काही गोष्टी सांगितल्या की तू या गोष्टी. म्हणून पत्रव्यवहार जो आहे हा कधीच जनरल नसतो. तुमच्यातून किती लोकांनी 100 लोकांना एकच पत्र लिहिलं आहे, ते पत्रामध्ये सगळे 100 लोकांच्या भावना लिहिल्या. आपण व्यक्तिगत पत्र लिहितो. म्हणून प्रभुपादांचे जे प्रश्न आहेत ते नेहमी अमुक व्यक्तीला किंवा अमुक मंदिरातील एका भक्तांचा जर एक ग्रुप असेल त्याला लिहिले आहेत. पण सर्व शिष्यांना इस्कॉन संस्थेमध्ये जितके भक्त आहेत त्यांना जर श्रील प्रभुपादांना काही सांगायचं होतं ते पत्रांमध्ये प्रभुपादांनी कधीच नाही लिहिलं आहे. जर त्यांनी असं दिस हे पत्र आहे हे पूर्ण इस्कॉनला आहे, कारण कधी कुठे काही एक नियम काही झाला असेल मग प्रभुपादांनी त्याचंच लिहिलं असेल की हे पत्र पूर्ण इस्कॉनला लागू होतं. पण जर तसं लिहिलं नसेल तर म्हणजे त्या मंदिराला, त्या व्यक्तीला, त्या संन्यासीला, त्या भक्ताला ते लागू होतं. म्हणून आपल्याला जर प्रभुपादांचं मन जाणायचं असेल तर ते पत्रांमध्ये नाही मिळणार. आपल्याला प्रभुपादांचं जर मन जाणायचं असेल, त्यांची आपल्याकडून काय अपेक्षा आहे, काय इच्छा आहे ते जर जाणायचं असेल तर आपल्याला पुस्तकं आहेत प्रमाण. तर अशा प्रकारे नानाविध धर्माच्या नावावर पण वेगवेगळ्या गोष्टी या जगात चालू आहेत. आणि म्हणून आजच्या श्लोकामध्ये व्यास ऋषी म्हणत आहेत धर्म प्रोज्जित, ही अशा प्रकारचे उपधर्म, आभास धर्म, छलधर्म, विधर्म या धर्मांना भागवतामध्ये स्थान नाही आहे. भागवतामध्ये फक्त एकच सांगितलं आहे, जीवात्म्याचं स्थान काय, जीवात्म्याचं स्थान आहे परमेश्वराशी प्रेममयी संबंध जोडणे आणि त्या प्रेममयी संबंधाच्या आधारावर त्याची सेवा करणे. तर ते भागवत जर आपण श्रवण केलं, बघा आजच्या श्लोकामध्ये तो जो व्यक्ती श्रवण करतोय त्याच्या पात्रतेबद्दल काही सांगितलं आहे का, त्याच्या इतिहासाबद्दल काही सांगितलं आहे का. तर जर पात्रता न सांगता भागवतसारख्या ग्रंथामध्ये स्पष्ट लिहिलं आहे, जो शुश्रूषू असेल, तर शुश्रूषू म्हणजे श्रवण पण नाही, श्रवण मार्गावर त्याची इच्छा आहे, श्रवण मार्गावर त्याला पुढे जायचं, त्याला संस्कृती स्थापित करायची आहे किंवा श्रवण मार्गावर पुढे जायची, संस्कृतीमध्ये त्याला भाग आहे, त्याला शुश्रूषू. तर शुश्रूषू व्यक्ती आहे, त्याचा मागे काय इतिहास आहे माहीत नाही, तो पुण्यवान आहे पापी आहे माहिती नाही, पण अशा व्यक्तीने पण जर भागवतम श्रवण केलं तर म्हणतात तत्क्षणात, त्या क्षणी त्याच्या हृदयामध्ये परमेश्वर स्थापित होतात, अवतरित नाही होत, स्थापित होतात, परमनंटली स्थापित होतात. ज्याच्याकडे श्रद्धा नाही आहे तो पण जर इस्कॉनच्या मंदिरामध्ये फिरता फिरता आला आणि बघितलं की भागवतावर काहीतरी प्रवचन चालू आहे आणि त्या भागवताच्या प्रवचनामध्ये विधर्म नव्हता, त्या भागवताच्या प्रवचनामध्ये कुठलाही धर्मभ्रंश नव्हता, स्पष्टपणे सांगितलं होतं की श्रीकृष्णाचं नामस्मरण करायचं आहे, श्रीकृष्णाची शिकवण करायची आणि श्रीकृष्णाची सेवा करायची आहे. श्रद्धाहीन व्यक्ती पण जर भागवताला ऐकला त्याला ती स्पष्टता मिळते जी कर्ममार्गावर नाही आहे, ज्ञानमार्गावर नाही आहे, ध्यान मार्गावर नाही आहे. आणि त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये पण भागवताच्या श्लोकानुसार परमेश्वर स्थापित होतात. जर एखाद्या व्यक्तीने भागवतामध्ये श्रद्धा ठेवून भागवताचं श्रवण केलं त्याला श्रीकृष्ण काय देतील. तर म्हणून हे जे भागवत आहे हे अमलम पुराण आहे. या भागवतामध्ये अजून
अशी कुठली गोष्ट नाही जी इतर ग्रंथांमध्ये तुम्हाला मिळणार नाही. या भागवतामध्ये ती सर्व गोष्ट आहे जी सर्व शास्त्रांमध्ये नाही आहे. म्हणून आपण म्हणतो ना, वडील आपल्या मुलाला काय देतात? सगळ्यात चांगली गोष्ट देतात. वडिलांनी जरी त्यांच्या जीवनामध्ये हाल सोसले असले तरी मुलाला काय म्हणतात? तुला मी सगळं करून देतो जेणेकरून तुला त्या परिस्थितीतून जायची गरज नाही आहे. म्हणून व्यास ऋषींनी शुकदेवाला सगळे वेदपुराण नाही शिकवलं आहे. व्यास ऋषी त्या परिस्थितीतून गेले आहेत. व्यास ऋषींना माहिती आहे की सगळे धर्मग्रंथ सगळं हे ते सगळं करून कधी कधी मन भ्रमित होतं. म्हणून मुलाला देताना त्यांनी केवळ भागवत शिकवलं. पण शुकदेव गोस्वामी पण लक्षात आलं की बाकीच्या तर विचारायचे, पण पप्पा तुम्ही तर ते सगळं पण केलं होतं, ते नाही सांगितलं तुम्ही मला. त्यांना विश्वास आहे पप्पांवर की पप्पा मला सारांश देतील आणि सगळ्यात चांगली जी गोष्ट ती देतील. आणि म्हणून शुकदेव गोस्वामींना बाकीच्या गोष्टी काही जास्ती माहीत नाही, त्यांना रस पण नाही. तर म्हणून इथे आपल्याला सांगतायत की या भागवताचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. जर श्रद्धाहीन व्यक्ती पण याला जर श्रवण मार्गाने अग्रेसर झालं तर त्याच्या हृदयामध्ये परमेश्वर स्थापित होतात आणि त्याला वास्तव वस्तू मिळते. जी खरी वास्तविकता आहे ती त्याच्या हृदयामध्ये स्थापित होते. आणि तिथे लिहिलं होतं तापत्रय उन्मूलनम. तर सुरुवातीला मी जे एक उदाहरण दिलं की शेतीमध्ये जर तण असतील तर तण आपण कापतो आणि तण कापल्यानंतर ते तण सदैवासाठी निघून जातात. त्यांची मुळं आहेत ना तिथे. तर म्हणून हे पण एक खूप महत्त्वाचं आहे की बाकीचे शास्त्र बाकीचे जे मार्ग आहेत ते करून आपल्या जीवनातल्या ज्या अडचणी आहेत त्याचं जर आपण तुलना गवताशी किंवा तणाशी केली तर ते कापल्या जाईल. पण कापल्यानंतर ते मुळं आहेत ना तिथे. भागवत एक फक्त ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये आपल्या जीवनातले जे त्रिविध ताप आहेत ते नष्ट नाही होणार, ते जळणार नाहीत. ते उन्मूलनम म्हणजे मुळासकट काढून फेकणे. तर म्हणून खरा माळी काय करतो? खरा माळी तणांना कापत नाही, खरा माळी थोडंसं खोदतो आणि ते जे तण आहेत ते उपटून काढतो म्हणतो ना आपण, मुळासकट काढून दूर कुठेतरी फेकतो. तर बाकीचे जे मार्ग आहेत त्याच्याने आपल्या जीवनातले दुःख आपल्या जीवनातले जे त्रिविध ताप आहेत ते निर्मूलन होत नाहीत. ते फक्त कधीकधी काही तात्कालीन काळासाठी नष्ट होतात. पण भागवताच्या दुसऱ्या श्लोकामध्ये सांगितलं आहे, अजून तर भरपूर चर्चा बाकी आहे, दुसऱ्या श्लोकामध्ये सांगितलं आहे तापत्रय उन्मूलनम. तर अशा प्रकारचा हा गोड ग्रंथ आहे. आपल्या जीवनातले जे कष्ट आहेत, जे दुःख आहेत, जे वेदना आहेत ते मुळासकट नष्ट होण्याची शक्ती या भागवतामध्ये आहे. आपल्याला वास्तव वस्तू देण्याची शक्ती या भागवतामध्ये आहे. आणि थोडंसं जरी श्रवण केलं तरी आपल्या हृदयामध्ये परमेश्वराला स्थापित करण्याची शक्ती या भागवतामध्ये. तर हे भागवत महापुराण याचा महिमा आहे. आणि पुढच्या श्लोकामध्ये त्या भागवताशी आपण काय संबंध ठेवायचा त्याच्याबद्दल लिहिलं आहे. पण हे सगळं कोणाला मिळेल? हे सगळं कोणाला मिळेल? तर आजच्या श्लोकामध्ये सांगितलं आहे परमो निर्मत्सराणाम सताम. आणि त्याचं भाषांतर प्रभुपादांनी केलं आहे शुद्ध हृदय. तर शुद्ध हृदय कोण आहे इथे? ठेंगा शक्य नाही आहे. एकदा प्रभुपादांना न्यूज रिपोर्टर आला भेटायला आणि अमेरिकेमध्ये भरपूर प्रचार होत होता. तर प्रभुपादांना म्हणाले तुम्ही तुमच्या प्रवचनामध्ये प्युअर डिवोटी म्हणत असता, शुद्ध भक्त म्हणत असता. तर त्या रिपोर्टरनी विचारलं तुमच्या संस्थेमध्ये सध्या किती शुद्ध भक्त आहेत? तर इंटरव्ह्यू चालू आहे आणि प्रभुपादांचे जे सेक्रेटरी आहेत तिथे बसले होते. तर प्रभुपादांनी म्हणाले हाऊ मेनी डिवोटीज वी हॅव. प्रभुपादांनी त्यांना विचारलं आपल्या किती टोटल किती भक्त आहेत? त्यांनी म्हणाले तेव्हा 400 भक्त होते. तर प्रभुपादांनी 400. त्यांनी प्रश्न विचारला होता तुमच्या संस्थेमध्ये शुद्ध भक्त किती आहेत? त्यांनी हा नाही विचारलं की एकूण भक्त किती आहेत, मग शुद्ध भक्त किती आहेत. आणि शुद्ध भक्त कोण असतो आणि शुद्ध भक्ताचे लक्षण काय ते आपण चुकू शकतो, प्रभुपाद तर नाही चुकत. आणि प्रभुपादांना ऐकू पण आलं ते. मग जर ते म्हणतोय, तो व्यक्ती म्हणतोय की तुमच्या संस्थेमध्ये शुद्ध भक्त किती आहेत, प्रभुपाद किती आहेत, टोटल भक्त किती आहेत? 400. तर राधानाथ महाराजांनी जेव्हा एकदा ही गोष्ट हा प्रसंग सांगितला तेव्हा म्हणाले प्रभुपादांच्या दृष्टीने जे शुद्ध भक्तीच्या स्थानाला गाठले आहेत ते केवळ शुद्ध भक्त नाही आहेत, जे शुद्ध भक्तीच्या मार्गावर एक एक पाऊल घेत आहेत ते प्रभुपादांच्या दृष्टीने पण शुद्ध भक्त आहेत. एखादा चेक असतो, त्या चेकवर जर एका आठवड्यानंतरची तारीख लिहिली असेल पण तो चेक आपण फेकतो का? अरे काय एका आठवड्यानंतरची तारीख आहे, कुठेही आपण त्याला सांभाळून ठेवायला लागतं का? कारण उद्या तो फलित होणार आहे चेक. म्हणून प्रभुपाद जेव्हा त्यांच्या मार्गाला अनुगमन करणाऱ्या भक्तांना आपल्याकडे जेव्हा बघतात, गुरुपूजेमध्ये आपण प्रभुपादांना बघत होतो पण प्रभुपाद पण आपल्याला बघत होते.
आपण जेव्हा जगन्नाथजींसमोर संकीर्तन करतो तेव्हा आपल्याला वाटतं जगन्नाथजींच्या हाराला आपण बघितलं, त्यांच्या वस्त्रांना आपण बघितलं, पण जगन्नाथजी पण आपल्याला बघत असतात. तर म्हणून आपल्याला परमेश्वराकडून जितकी आशा आहे की परमेश्वर किती सुंदर आहेत, परमेश्वर आपल्याकडे पण बघून बघतायत, हा शुद्धतेच्या मार्गावर आहे आणि या शुद्धतेच्या मार्गाला जर यांनी धरून ठेवलं तर उद्या हा पण शुद्ध होणार आहे. जसं आपण म्हणतो भगवंत किती सुंदर आहे, तसं भगवंत म्हणतायत हा पण एक चेक आहे, याच्यावर तारीख काही वर्षानंतरची आहे, पण हा पण फलित होणार आहे. म्हणून जेव्हा आपण मंदिरात येऊन भक्तांच्या संगतीमध्ये गुरुपूजेमध्ये भाग घेतो, मंगलारतीमध्ये भाग घेतो, अशा प्रवचनांमध्ये भाग घेतो, ते शुद्ध भक्त होण्यासाठी रस्ता मोकळा करण्यासारखं आहे. तर यशोदामाई आहेत, यशोदामाईंनी श्रीकृष्णांना बांधलं आणि श्रीकृष्ण काय म्हणतात, ये यथामाम प्रपद्यन्ते. म्हणून या दुसऱ्या श्लोकावर टीका करताना विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात, श्रीकृष्ण म्हणतात तुम्ही जसं माझ्याशी वागाल तसं मी तुमच्याशी वागेन. हे श्रीकृष्णांचं वक्तव्य आहे. तर म्हणतात यशोदामाईने श्रीकृष्णांना बांधलं. कशाने बांधलं? प्रेमपाश. श्रीकृष्णांना बांधण्यासाठी दुसरा पाश नाही आहे, दोराने रश्शीने नाही, प्रेमपाश. तर म्हणतात तो प्रेमपाश जर आपण घेतला तर श्रीकृष्ण या श्लोकामध्ये म्हणतात मी तुमच्या हृदयामध्ये पण बांधल्या जाऊ शकतो. तर मी मला कसं बांधायचं आहे याची माहिती तुम्हाला देऊन टाकली आज. श्रीकृष्ण हे भागवतापासून अभिन्न आहेत. तर श्रीकृष्णांनी स्वतः आज भागवताच्या या श्लोकामध्ये इस्कॉन बारामतीच्या भक्तांना सांगितलं तुम्हाला यशोदामाईसारखं मला बांधायचं आहे का? आणि जर तुमच्या हृदयामध्ये असेल त्याचं उत्तर की हो प्रभूजी, एक काळ तसा येऊ दे की आमच्या हृदयामध्ये बांधायचं आहे. तर श्रीकृष्णांनी उंदराला पकडायला काय लागतं? माऊस ट्रॅप, पिंजरा लागतो. तो असं तिथे सेट करायला लागतो, त्याच्यामध्ये काहीतरी खायचं ठेवायला लागतं आणि त्याची ती कडी बरोबर अशी नाजूक ठेवायला लागते. उंदीर गेला तर जसं एका व्यक्तीला समजा उंदराकडून खूप त्रास होते तर तो मित्राला विचारेल अरे उंदराला कसं धरू शकतो, म्हणजे हे असं ठेवायचं असं करायचं. तसं श्रीकृष्णांनी स्वतःला धरण्यासाठी पिंजरा कसा तुम्ही ठेवू शकता हे आज याच्यामध्ये दिलं आहे. तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आपल्याला म्हणतात की श्रीकृष्ण भक्तांना मायापाशमध्ये बांधतात, पण श्रीकृष्ण मायापाशमध्ये जेव्हा बांधतायत तेव्हा त्या भक्ताला प्रेम करतात आणि म्हणून त्या भक्ताला प्रेम पाशामध्ये स्वतःला कसं बांधायचं याची आज त्यांनी माहिती दिली आहे. म्हणून आज याच्या पुढे जर कोणी मला विचारलं की प्रभूजी श्रीकृष्णांना कसं प्रसन्न करू शकतो, श्रीकृष्णांना कसं प्राप्त करू शकतो, तर मी तुम्हाला सांगेन की हा दुसऱ्या श्लोकावर जे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी सांगितलं आहे, सद्यो हृदि अवरुध्यते अत्र कृतिभिस शुश्रूषुभिस तत्क्षणात. तर उंदराला धरायचं असेल तर तो पिंजरा असतो लोखंडाचा, त्या तारांचा, आणि श्रीकृष्णांना धरायचं असेल तर तो पिंजरा असतो श्रवण मार्गाचा. आणि हे आपल्याला शुभदेव गोस्वामी सांगतात. आणि आपलं सौभाग्य आहे दर आठवड्याला आपण एकत्र येऊन करतो आहे. तर माझी जगन्नाथ बलदेव सुभद्रांना प्रार्थना आहे की आपण जेव्हा सुरुवात केली शनिवारच्या कार्यक्रमाची तेव्हा आपण या हॉलपासून सुरुवात केली आणि आता करत 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 अशा एका ठिकाणी पोचलो आहे की आपल्याला हा हॉल पुरेसा होत नाही आणि आपण बाहेर करतो. तसं जगन्नाथ बलदेव सुभद्रांना मी प्रार्थना करतो की एक दिवशी रविवारचा हा जो सत्संग कार्यक्रम आहे त्याची गुरुपूजा इथे मावू नको देऊ आणि आपण ती गुरुपूजा पण बाहेर करूया. आणि एक दिवशी असा येईल की जेव्हा आपण हा रविवारचा जो भागवत कार्यक्रम आहे श्रीमद भागवत प्रभुपादांनी जो सुरू केला आहे तो पण आपण भागवतम क्लास बाहेर करूया. अशी जगन्नाथ बलदेव सुभद्रांना प्रार्थना करून माझं बोलणं संपवतो. तर जर कोणाला आजच्या प्रवचनावर काही प्रश्न असेल तर आपण एक प्रश्न घेऊ शकतो. मला ना नीट ऐकू नाही आलं प्रभू. अकराव्या स्कंदामध्ये 3 प्रकारचे स्तर दिले आहेत. कनिष्ठ अधिकारी, मध्यम अधिकारी, तिथे कनिष्ठ अधिकारी, मध्यम अधिकारी आणि उत्तम अधिकारी. कनिष्ठ अधिकारीची व्याख्या काय दिली आहे? तो फक्त परमेश्वराच्या मूर्तीला मानतो, तो कोणाशी संबंध नाही ठेवत. तो असा येतो आणि डायरेक्टली भगवंतांकडे जातो, भगवंतांना प्रार्थना करतो, भगवंतांची देवाणघेवाण करतो आणि बाहेर निघून जातो. तर म्हणतात फक्त परमेश्वराशी नातं ठेवतो तो कनिष्ठ अधिकारी. तो भक्त आहे, त्याला आस्था आहे,
त्याच्यावर आहे मध्यम अधिकारी. तर मध्यम अधिकारी म्हणजे त्याच्यावरचा एक स्तर आहे. तर त्याला काय सांगितलं आहे? प्रेम, मैत्री, कृपा, उपेक्षा. तो 4 गोष्टी करतो. प्रेम, मैत्री, कृपा, उपेक्षा. प्रेम भगवंतांशी करतो, मैत्री वैष्णवांशी करतो, कृपा या जगामध्ये जे जनसाधारण आहेत, जनसामान्य आहेत, त्यांना नेहमी कृपा करतो, आणि उपेक्षा जे परमेश्वराचे द्वेषी लोक आहेत, ज्यांना भक्तांशी द्वेष आहे, त्यांना उपेक्षा करतो. त्यांना काही बोलत नाही, पण त्यांना दूर ठेवतो तो. सो प्रेम, मैत्री, कृपा आणि उपेक्षा. तर याच्यामध्ये एक गोष्ट ॲड झाली. जो कनिष्ठ अधिकारी आहे तो परमेश्वराशी देवाणघेवाण करतो आहे, पण त्याला भक्तांशी काही घेणं देणं नाही आहे, त्यामुळे इथे मैत्री ॲड झाली. तर जर कनिष्ठ स्तरावरून आपल्याला मध्यम स्तरावर यायचं असेल तर आपल्याला वैष्णवांशी मैत्री करणं गरजेचं आहे. आणि मग त्याच्यावर आहे उत्तम अधिकारी. तो उत्तम अधिकारीची भावना काय सांगितली आहे? म्हणतोय तो उत्तम अधिकारी जेव्हा लोकांकडे बघतो तेव्हा तो म्हणतो, या जगामध्ये सगळेजण चांगले शुद्ध भक्त आहेत, फक्त माझ्या विना. मी आजपर्यंत परमेश्वराला प्रामाणिकपणे कधी सेवाच नाही केली. जेव्हा आपण सेवा काही केली त्याच्यामध्ये छोटासा तरी स्वार्थ होताच. तर त्याला पूर्ण जग शुद्ध भक्तांनी बनलेलं वाटतं, फक्त त्याला वाटतं की मी एकटाच कसा काय वंचित राहिलो. भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर एकदा प्रवचन देत होते, तर एक भक्त उठून भगवंतांसमोर गेला आणि फूल अर्पण करत होता. तर तेव्हा भक्तिसिद्धांत सरस्वतींनी त्यांना प्रश्न विचारला की तू काय करतोयस? तर म्हणाले, मी भगवंतांना फूल अर्पण करतोय. तर म्हणाले, तुझं खूप मोठं सौभाग्य आहे, गेल्या 20 वर्षांपासून मी पण राधाकृष्णांना फूल अर्पण करायचा प्रयत्न करतोय, पण त्यांनी ते स्वीकार नाही केलं अजून. तर भक्तिसिद्धांत सरस्वती जर म्हणतायत की मी भगवंतांना फूल अर्पण करतोय पण त्यांनी स्वीकार नाही केलं, तर त्यांना असं वाटतंय की मी अजून निर्मळ मनाचा नाही आहे. मी भगवंतांना फूल फक्त असं ओवाळतोय. ओवाळणं वेगळं आणि देणं वेगळं, आणि त्यांनी ते स्वीकार करणं वेगळं. तर म्हणतायत मी फक्त देण्याचा प्रयत्न करतोय, पण माझ्याकडून अजून ते स्वीकार नाही केलं आहे. भक्ती विनोद ठाकूर एका भजनामध्ये म्हणतायत, आमार जीवन सदा पापेरत नाहीक पुण्येर लेश. म्हणतात माझ्या जीवनामध्ये मी आठवण करतोय पुण्याचा एक लेश मात्र नाही आहे, आणि सदा पापेरत, क्षणोक्षणी मी केवळ पाप केले आहेत. हे जर आपण वाचलं तर आपल्याला कधी कधी प्रश्न पडेल, प्रभूजी आपण ज्यांची पूजा करतो त्यांच्याबद्दल तुम्ही बोलताय की तुमच्या कुठल्या मित्राबद्दल बोलताय? तर ते उत्तम अधिकारी जे आहेत ते त्या सर्व त्यांना ॲक्च्युली वाटतं हा किती प्रामाणिक भक्त आहे, हा किती प्रामाणिक भक्त आहे, हा किती प्रामाणिक भक्त आहे. फक्त मी प्रामाणिकपणे आजपर्यंत कधी भगवंतांची सेवा नाही केली. तर म्हणून खूप कमी असे तुम्हाला भक्त मिळतील, तुम्ही त्यांना म्हणाल की प्रभूजी मी तुम्हाला ओळखतो, तुम्ही खूप प्रामाणिकपणे सेवा करताय, तुमच्याकडून जेवढं शक्य आहे तेवढं करताय, आणि ते म्हणतील हो बरोबर आहे, तूच ओळखलंस मला, मी प्रामाणिक आहे. ॲक्च्युली वैष्णवतेचं जे चिन्ह आहे ते आहे की प्रभूजी प्रयत्न करतो आहे, अजून सेवा करायचा प्रयत्न करतो आहे. ती सेवा कधी होईल जेव्हा खरोखर त्याच्यामध्ये काही छोटीशी तरी भावना असेल. आज शारीरिक स्तरावर आपण सेवा होतो, चांगली गोष्ट आहे. लहान मुलगा असतो ना, तो कधी वडिलांना बघतो, वडील असं ते शेविंग क्रीम घेतात आणि असं शेविंग क्रीम लावतात, तर मऊ असतं ना, छान असा फेस असतो ना त्याचा, आणि त्याच्यानंतर रेझर घेतात आणि तो रेझरनी असं शेविंग करतात. तर त्याला वाटतं की हे मस्त असतं, रोज सकाळी सकाळी उठायचं, ते असं थोडं क्रीम लावायचं आणि ते असं फेस तयार करायचा. तो मुलगा पण एक दिवशी काय करतो, थोडं क्रीम घेतो आणि असं करतो. त्याला दाढी कुठे आहे, पण काय होतं आहे त्याला ती एक सवय लागते की असं थोडं क्रीम घ्यायचं, लावायचं, थोडं फेस करायचं. त्याचा हेतू काय आहे, ते असं थोडं नरम नरम सॉफ्ट व्हायचं. तर साधना भक्ती, आपली जी साधना भक्ती आहे ती साधना भक्ती तसं आहे की आपण फक्त वर फक्त दाढी नाही आहे, पण तो क्रीम लावून थोडंसं फेस तयार करतो. हे आई खूप छान वाटतं, असं मऊ मऊ छान वाटतं. तर म्हणून एक दिवशी जेव्हा खरी दाढी येईल तेव्हा मग त्याला काहीतरी सबस्टन्स आहे. तसं तेव्हापर्यंत कमीत कमी आपण एक इमॅजिन करूया की ते दाढी आहे आणि ते थोडं फेस लावू, आणि एक दिवशी त्याला कधीतरी काहीतरी भावना निर्माण होतील. तर म्हणून करत राहायचं. तर प्रभूजी शेवटचा तुमचा जो हे होता ना, ॲक्च्युली तुम्ही ज्या भक्तांना म्हणताय की प्रभूजी तुम्ही चांगले भक्त आहेत आणि ते नाकारतायत, ते नाकारणं जे आहे ना ते त्यांचा चांगला प्रामाणिक भक्त असण्याचं लक्षण आहे. आणि जर कुठल्या भक्तांनी म्हटलं मी आहे, तुम्हाला भेटणार नाही असे कोणी, पण जर कोणी भेटले मग आपल्याला समजायला पाहिजे की शिकतोय. हरे कृष्ण. तर काही महत्त्वाच्या सूचना आहेत आपले TMC मेंबर. तर खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा.